प्रायोजक है पेट सफा हर रोग दफा। मास्टर कार्ड, क्योंकि कुछ खुशियां हैं प्राइसलेस। जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा। गुड नाइट पावर एक्टिव प्लस। उल्लास अगरबत्ती आणि गोदरेज नंबर 1। ठळक बातम्या प्रस्तुत करता सिस्का वायर्स अँड केबल। मराठा आरक्षणासंदर्भातली विनोद पाटील यांची दुसरी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। कायदा निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्यानं अहवाल द्यायला नकार। निर्णयावर याचिकाकर्ते समाधानी। उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येला आलेल्या अजूनही परवानगी नाहीच। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात योगी सरकारचा खोडा, तर राऊत म्हणतात आम्ही परवानगी मागितलेलीच नाही। कोकणात लोकसभेसाठी नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा। राष्ट्रवादी सिंधुदुर्गची जागा राणेंना सोडणार का, याबद्दल उत्सुकता। ठाण्यात आदिवासी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा। हक्काच्या वनजमिनीसाठी राज्यभरातले शेतकरी मोर्चात सहभागी। काही वेळातच विधान भवनावर धडकण्यासाठी निघणार मोर्चा। एअर डेक्कनचं विमान अखेर जमिनीवर। राज्यातल्या शहरांना जोडणारी एअर डेक्कनची हवाई सेवा रद्द। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाचे निर्देश। आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल। विंता नंदा यांनी केलेल्या आरोपांनंतर ओशिवरा पोलिसांची कारवाई। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेन इथे पहिला T20 सामना आज रंगणार। ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्याची विजयानं सुरुवात करायला भारतीय संघ सज्ज। आणि बंगळुरूमध्ये आज रणवीर दीपिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा। नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात नेमकं आता काय घडलं याची संदर्भातली एक बातमी आपण बघणार आहोत, कारण मराठा आरक्षणासंदर्भातली याचिका हायकोर्टानं आज निकाली काढली आहे। विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची त्यांनी मागणीही केली होती। याचिकाकर्त्यांना अहवाल द्यायला सरकारनं नकार दिलेला आहे। कायदा निर्मिती प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सरकारनं दिली आहे आणि हायकोर्टाच्या निकालावर याचिकाकर्ते समाधानी असल्याचं कळतंय। मराठा आरक्षणासंदर्भात विनोद पाटील यांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती आणि या याचिकेचा मूळ हेतू साध्य झाल्याची त्यांनी म्हटलेलं आहे। राज्य मागास प्रवर्गाचा अंतिम अहवाल सरकारकडे नुकताच सुपूर्द झालाय आणि याबाबत कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं। आज बड़ा समाधानकारक सुनवाई हुई है। माननीय न्यायालय ने सीधे रुक करके सरकार को पूछा कि रिपोर्ट आ गया है क्या। 15 नवंबर हमने डेडलाइन दी थी। गवर्नमेंट ने कहा कि हम रिपोर्ट आ गया और हम उसे एक्सेप्ट कर रहे हैं, कैबिनेट के सामने रखा गया। ये बहुत बड़ी बात आज कोर्ट में हुई, पर एक लिबर्टी हमको ग्रांट हुई है कि उस लिबर्टी के आधार पर आने वाले समय में ये जो प्रोसीडिंग होगी मराठा रिजर्वेशन की, अगर ये कोई गलत तरीके से होती है जिस पे हम ऑब्जेक्शन लेना चाह सकते हैं, वो हमें मुभा दी गई है और हम किसी भी वक्त माननीय उच्च न्यायालय में फिर आकर एक एप्लीकेशन फाइल कर सकते कि ये लॉ ऐसा बनना चाहिए या लॉ में ये पॉइंट्स हमें मंजूर है या नहीं मंजूर है। एक बहुत बड़ा दिलासा मराठा समाज को आज मिला। पेटिशनर्स की अपेक्षा है कि रिपोर्ट के मुताबिक ये रिजर्वेशन मराठा कम्युनिटी को मिलना चाहिए। हम तो जानते नहीं रिपोर्ट का कंटेंट क्या है, हम इतना ही जानते हैं कि रिपोर्ट फेवरेबल आया, इसीलिए सरकार ने उसका कानून आगे बनाने का विचार चालू रखा है। आणि या संदर्भात विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। विवेक, नेमकं काय घडलं कोर्टात? आरक्षणासंदर्भातल्या प्रकरणाची सुनावणी वेगानं करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती। त्यावर कोर्टानं राज्य सरकारला 15 नोव्हेंबर पर्यंत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईल असे निर्देश दिले होते। त्याच्यानुसार तो अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे। त्याचा सकारात्मक स्वीकार राज्य सरकारनं केलेला आहे आणि त्यानुसार मराठा समाजाला वर्ग काढून त्यांना आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे। त्यानंतरची ही सुनावणी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात आज झाली। त्यावेळी मुळात याचिकाकर्त्यांनी आतापर्यंत जे काम झालेलं आहे त्यावर समाधान व्यक्त केलं आणि याचिकेचा मूळ हेतू हा साध्य झाल्यामुळे मुंबई हायकोर्टाने ही याचिका निकाली काढलेली आहे। पण या संदर्भात अजून काही पुढच्या काळात याचिकाकर्त्यांना आक्षेप वाटला तर ते पुन्हा एकदा हायकोर्टात दाद मागू शकतात। पण तुर्तास तरी न्यायालय जो हे प्रकरण सगळं प्रकरण सुरू होतं ते निकाली लागले। धन्यवाद या माहितीबद्दल। आपण बघतोय
मराठा आरक्षणासंदर्भातली याचिका हायकोर्टाकडून आता निकाली काढण्यात आली आणि हायकोर्टाच्या निकालावर याचिकाकर्त्यांनी समाधान व्यक्त केलंय. पुढची बातमी. आज मुंबईत निघणाऱ्या एका मोठ्या मोर्चाची शेतमजूर त्याचबरोबर शेतकरी आणि आदिवासींनी न्याय हक्कासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आज ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे आणि या मोर्चासाठी राज्यभरातले शेतकरी मोर्चेकरी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कालच दाखल झालेले होते. हा मोर्चा आनंदनगर म्हणजे अर्थात ठाण्याच्या जकात नाक्याहून आता विधानभवनाकडे प्रस्थान ठेवण्यासाठी निघणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, मोठ्या संख्येनं इथे सगळेच हे बांधव आता उपस्थित आहेत. त्यांच्या सगळ्या व्यथा आपण जाणून घेतो आहोत सकाळपासून. किती वाजता या मोर्चाला प्रामुख्यानं सुरुवात होते आहे? आजचा दिवसभरात साधारण किती अंतर ते पार करणार आहेत? रेणुका, मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. खरं तर या शेतकऱ्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण का रात्री उघड्यावरती झोपले होते हे सर्व जे शेतकरी आहेत ते. त्यानंतर सकाळपासून उन्हामध्ये हे सगळे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची जे नेतेमंडळी आहेत त्यांचं भाषण, त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते ऐकतायत. आत्ता जेवणाची त्यांची वेळ झालेली आहे. जेवण झाल्यानंतर पुढे जे सायनला सोमया ग्राउंड आहे त्या ठिकाणी जाण्याचा यांचा मानस आहे. जवळपास ते 8 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे. ते दुपारच्या वेळी कापण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत प्रतिभा ताई आहेत. ताई, आत्ता नेमकं जेवण सुरू आहे सगळ्या शेतकऱ्यांचं. पुढे कसं नियोजन असेल? खरं म्हणजे आम्ही 2 किलो तांदूळ आणि 1 किलो डाळ आणलेली आहे. सगळ्यांनी तुम्हाला दाखवली, पण ती जमा पण झालेली आहे. आम्हाला वाटलं होतं की मुंबईकरांकडे आम्ही अचानक येतोय, आम्ही काही कोणाला सांगितलं नाही. पण गाडगे बाबा आश्रममधले काही लोक आणि इथली काही अतिशय ज्यांना दातृत्व करणारे त्यांनी आम्हाला जेवण दिले. म्हणजे मुंबईकर सुद्धा या पोशिंद्याच्या स्वागताला तयार आहे. आणि म्हणून आता आम्ही जेवण झालं की इथून निघणार. या उन्हाची आम्हाला सवय आहे खूप, पण मुंबईच्या घामाची सवय नाही आहे. पण तरीसुद्धा तितक्याच जोशानं तितक्याच ताकदीनं आम्ही या मुंबईकडे कूच करू. कारण हा पोशिंदा कायमच उन्हामध्ये असतो. त्याला सरकारने पुन्हा एकदा मुंबईच्या उन्हामध्ये आणलेला आहे. पण लढाई तीव्र होईल आणि आम्ही कूच करत, नारे देत, घोषणा देत, ढोल वाजवत आम्ही आमच्या पारंपरिक पद्धतीनं आणि या निसर्गाला पूजत, आम्ही सगळे निसर्ग पूजक आहोत, निसर्गाला पूजत या मार्गक्रम करू आणि सोमया मैदान जवळच्या ट्रक टर्मिनलला पोहोचू. रेणुका, आपल्यासोबत एक अशा व्यक्ती आहेत वाराणसीमध्ये ज्यांनी गंगा जी आहे ती पूर्ण क्लीन करण्याकरता किंवा विविध त्या पद्धतीने वाराणसीमध्ये पाण्याकरता त्यांनी मोठमोठी आंदोलनं उभे केलेली आहेत. ते जलपुरुष सिंग साहब आपल्यासोबत आहेत. सिंग सर, आप देख रहे हो यहाँ पे किस तरह से ये सब जो किसान जो है यहाँ पे जमा हुए हैं. महाराष्ट्र में जो अकाल पड़ा हुआ है उसके बारे में क्या जानकारी आपको, और ये जो यहाँ पे जो किसान जमा हुए हैं उनकी सरकार से क्या बातचीत हुई और आप क्या बातचीत करना चाहते हैं? देखिए, लोक संघर्ष मोर्चा ने इस वक्त जब पूरा महाराष्ट्र आधे से ज़्यादा अकाल की चपेट में है और लोग बेपानी और बेरोटी हो रहे हैं, ऐसी स्थिति में लोक मोर्चा ने अपने शेतकारियों को और आदिवासियों को बम्बई बुला के सरकार का ये ध्यान आकृष्ट करने का काम किया है कि जो शेतकारी है और जो आदिवासी है उसका जीवन इस वक्त त्रस्त है. एक तरफ अकाल के कारण है, दूसरी तरफ जो वनाधिकार 2006 हुआ था उसके अनुसार जो इस सरकार को पट्टे देने थे सब आदिवासियों को, वो भी काम पूरा नहीं हुआ. शेतकारियों को जो वायदे किए थे वो भी पूरा नहीं हुआ. तो ये सब लोग आज यहाँ ठाणे में अभी इकट्ठा हैं, मुंबई के लिए कूच कर रहे हैं इस बात के लिए कि देखिए, केवल झूठ बोलने से राज नहीं चलता. लोकशाही में लोक सबसे बड़ा होता है. तो यदि लोकशाही केवल ठेकेदारों और उद्योगपतियों की सरकार बन जाए तो फिर ये समाज हाल ही में बारिश खत्म हुई है. अभी 4 से 5 महीना और है जब कड़ी धूप का जो माहौल होता है वो शुरू होने के लिए. उसके पहले महाराष्ट्र में पूरे पानी की समस्या यहाँ पे निर्माण हुई है. तो इसको देखते हुए आगे आने वाले महीनों में महाराष्ट्र में किस तरह से अकाल पड़ सकता है, आपका इसके ऊपर बहुत गाढ़ा अभ्यास है. आप जानते हैं ना, इस वक्त महाराष्ट्र के 36 जिलों में से 32 जिले इन्होंने अकाल राहत में घोषित किए हैं और सुप्रीम कोर्ट का एक बहुत साफ सुथरा आदेश है कि अकाल राहत में किस तरह से राहत लोगों को पहुंचानी चाहिए, खाने का, पीने का, क्या सुविधाएं देनी चाहिए. उस पर सरकार ने 1% भी काम अभी तक शुरू नहीं किया.
किसी भी गांव में जो अकालग्रस्त गांव है, मैं अभी महाराष्ट्र के, मैं तो बनारस से आया, लेकिन महाराष्ट्र के गांवों का मेरा बहुत गाढ़ा रिश्ता है। महाराष्ट्र के बहुत सारे लोग मुझे बताते रहते हैं कि उनके गांव में अब लोग बेपानी होकर, बेरोटी होकर, बेखाना होकर गांव छोड़ के शहर की तरफ मजबूरी में जा रहे हैं। तो ये जो संगठित यात्रा है लोक संघर्ष मोर्चा, ये ऐसे लोगों को संगठित करके जो जंगल में रहता है, जंगलवासी और सेठकारी, उसके अधिकार दिलाना इस लोकतंत्र का सबसे पहला जरूरी काम है। लोकतंत्र जब टिकता है जब लोक का अधिकार तंत्र देता है। तो तंत्र ने आज लोक के सारे अधिकार छीन लिए हैं। इसलिए ये सब लोग इस सरकार से अपने अधिकार मांगने के लिए, अपने अधिकार पूरे करवाने के लिए आए हैं। मैं भी इनके इस संघर्ष में, इस लोक संघर्ष मोर्चा में मैं भी इनके साथ हूं। मैं भी ये मानता हूं कि इस देश का जल, जंगल, जमीन जब तक नहीं बचेगी तब तक ये देश चलेगा नहीं, टिकेगा नहीं। काही सरकारकडून आपल्याला काही फोन आला किंवा काही सूचना आली आहे का? कशा पद्धतीने बोलणी करण्यास कोण तयार आहे का? आणि जर आली असेल तर नेमकं तुमचं त्यावर म्हणणं काय? नाही, 12 सप्टेंबरला 6 महिने पूर्ण झाल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायचा प्रयत्न केला. प्रवीण परदेशी सरांना पण आम्ही निवेदनं दिली. त्याच्यानंतर 9 ऑक्टोबरला आम्ही येऊन सगळ्यांना निवेदनं दिली. गिरीश महाजनांना विनंती केली होती की मुख्यमंत्र्यांबरोबर हे करावं. 20,000 लोकांनी पोस्टकार्ड पाठवले आहेत मुख्यमंत्र्यांना की आमचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही मुंबईला येऊ. पण अजून काही तसं आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही. अधिकृतपणे आम्हाला काहीही सांगितलं नाही. पोलीस बिचारे मध्यस्थीची भूमिका करतात. म्हणजे आम्ही नेहमी गमतीनं म्हणत असतो की सरकार दलाल के साथ है, ये अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है. आज तशी परिस्थिती असते आणि जेव्हा त्यांना लाठी काढायची तेव्हा ते आमच्यावरती काढतही असतात. पण अजून काही आम्हाला कोणाचं आमंत्रण आलेलं नाही. पण आमंत्रण नुसतं येऊन चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नुसतं बोलून चालणार नाही. सक्षम यंत्रणा तिथे उपस्थित असते. नक्कीच सक्षम यंत्रणा त्या ठिकाणी असली पाहिजे. ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री असतील आणि तिथे ठोस निर्णय झाले पाहिजेत. फक्त मागण्या मान्य करून तोंडाला पानं पुसणं ही भूमिका आता चालणार नाही, असा निर्धार करत हे जे शेतकरी बांधव आहेत हे आता ठाण्यावरून थोड्याच वेळामध्ये मुंबई दिशेने कूच करणार आहेत. निश्चितच. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय राजेंद्र सिंह जलतज्ञ देखील या शेतकऱ्यांच्या व्यथात आपल्या सांगत होते आणि विधान भवनावर मोर्चा आता धडकणार आहे आणि मुंबईला जाण्यासाठी आता त्यांनी तयारी केलेली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. उद्धव ठाकरे आता काही दिवसातच अयोध्येला जाणार आहेत, पण अयोध्येतल्या रॅलीला त्यांच्या परवानगी नाकारल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव अयोध्येतल्या दौऱ्यादरम्यान 25 नोव्हेंबरला जाहीर सभा घेणार होते आणि त्यांच्या सभेला उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं कळतंय. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजप संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. आम्ही सभेसाठी मुळात परवानगी मागितलेली नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. बघूयात संजय राऊत यांनी काय स्पष्टीकरण दिलंय. आम्ही सभेसाठी मुळात परवानगी मागितलीच नाही, सभेचा प्रश्नच नाही. अयोध्या काही पाकिस्तानात नाही त्याची परवानगी मागण्यासाठी. शरयू नदीच्या आरतीची परवानगी कशाला हवी? आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत, त्यालाही गरज नाही परवानगीची. उद्धव ठाकरेंना Z+ सुरक्षा आहे, ती त्या सरकारनं पुरवणं गरजेचं आहे आणि त्यांना ती पुरवावी लागणारच. मला असं वाटतं पहिली बातमी किंवा एक आले कुठे 2 गट आणि 3 गट माझ्या तरी वाचनात कुठे आलेलं नाही. त्याच्यामुळे मी 24 तारखेला अयोध्येत जातोय. अजून माझा मी अंतिम अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही, परंतु मी जसं दसऱ्याच्या मेळाव्यात बोललेलो आहे 25 तारखेला मी राम मंदिराच्या दर्शनाला, श्रीरामाच्या दर्शनाला तिकडे जाणार आणि तोच माझा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि यानंतर आपण एक ब्रेक घेतो आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण बघणार आहोत हेडलाईन्स. मराठा आरक्षणासंदर्भातली विनोद पाटील यांची दुसरी याचिका आज मुंबई हायकोर्टानं फेटाळली. कायदा निर्मिती प्रक्रिया सुरू असल्यानं अहवाल याचिकाकर्त्यांना देण्याची गरज नसल्याचं सरकारचं मत. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या रॅलीला परवानगी नाही. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात योगी सरकारचा खोडा असल्याची चर्चा. आणि कोकणात लोकसभेसाठी नारायण राणे आणि राष्ट्रवादीत आघाडीची चर्चा. जी पूछिए अपना सवाल. सर, लोग आपके स्टाइल की बड़ी नकल करते हैं, आपको कैसा लगता है? देखिए, मुझे लगता है कि 9 महीने से 15 साल तक के बच्चों को MR यानी मीजल्स और रुबेला का टीका लगवाना चाहिए, क्योंकि ये टीका उन्हें कई जानलेवा बीमारियों और जन्मजात दोष जैसे अंधापन, बहरापन, दिल और दिमाग की बीमारियों से बचा. जी मैडम ये जरा ज्यादा जरूरी है. और MR का ये जो टीका है सरकारी और प्राइवेट स्कूलों
टीकाकरण स्वास्थ्य केंद्रों पर मुफ्त में लगेगा। ये जरूरी है, स्टाइल तो बदलता रहता है। एमआर का टीका, स्वस्थ जीवन का तरीका। सुंदर निरोगी ओलावा सुगंधी सुगंधी मोहविते मनाला सुगंधित नोवा क्रीम सुगंधित तेलाने बनली माझी नोवा क्रीम। रिफ्रेशिंग लेमनी डिओ फ्रेग्रन्स ने भरलेला सिंथॉल लाईम। आता 4 सिंथॉल लाईम साबण फक्त 94 रुपयात आणि 1 साबण मोफत। धन्य धन्य की हो वर्षा अपार, ओ स्वामी ओ प्रभु खुलता है जब जब कुबेर जी का द्वारे। हाय आएगा 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 आएगा। डॅन्ड्रफ पुन्हा आला तर शॅम्पू बदला। हेड अँड शोल्डर्स करतो डॅन्ड्रफच्या जर्म्सवर परिणाम। 100% पर्यंत डॅन्ड्रफ घालवतो आणि पुन्हा येणं थांबवतो। खांद्यावरून भार हटवा। हेड अँड शोल्डर्स येणार नाही, आला नवीन हेड अँड शोल्डर्स बेसिक स्मूथ फक्त 2 रुपयात। प्रेशर सिच्युएशन आहे, कूल राहण्याची गरज आहे। कबड्डी 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 इतकी जबरदस्त ऍक्शन की वाटेल स्वतःच खेळतोय। 1 सेकंद पण सोडू नका। हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? अशीच आहे विवो प्रो कबड्डी पावर्ड बाय थम्स अप चार्ज, रोज संध्याकाळी 7:30 वाजता लाइव स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार वर। पेश है 25 वर्षों के अनुभव और अनुसंधान से बनी उत्तम क्वालिटी की बेहतरीन ऑयल प्रोडक्ट रेंज जो सवारे आपकी जीवन शैली। SKL मौर्या आयुर्वेदिक फार्मसी हर्बल। माझी एक इच्छा पूर्ण कराल, आपण पळून जायचं का? एक मिनिट, लोक पळून जाऊन लग्न करतात, लग्न करून पळून नाही जात। कोमलनी जावाई बापूंना पळवून नेलंय। कोण तुम्ही? तुम्ही इथले केअरटेकर? केअरटेकर नाही रे, हनीमूनला आलो। हम सब जुदा है एक अंबर, चीजें कई है एक हुनर, बड़ा सा पेड़ जो शाखाएं फैलाए, मुर्गप्पा ऐसे छाए। हम सब जुदा है एक अंबर, चीजें कई है एक हुनर, मुर्गप्पा से मुर्गप्पा से मुर्गप्पा से मुर्गप्पा से जीवन हर पल चमके। कई नाम एक पहचान, हम है मुर्गप्पा। ये है एक्शन टेसा का HDHMR बोर्ड, जो है साधारण प्लाई बोर्ड से ज्यादा मजबूत और मॉइस्चर रेजिस्टेंट। 41% कम कीमत में। वाओ! और ये लगता कहाँ है? हमारे घरों में और हमारे ऑफिसेज में। एक्शन टेसा, पावर ऑफ न्यू टेक्नोलॉजी। आणि आता बातमी आहे इंदूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आणि ज्यावरून कोणतेही मतभेद नसल्याचं विजयवर्गीय यांनी म्हटलंय। त्याचबरोबर राज्यात पुन्हा भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। सर, ये चुनाव फिर एक बार मध्य प्रदेश की ओर पूरे देश का ध्यान है, कैसे देखते हैं इस चुनाव को? बहुत अच्छे तरीके से देख रहे हैं और बड़ा कंफर्टेबल देख रहे हैं और हमें लग रहा है कि हम सरकार बनाने की ओर अग्रसर हो रहे हैं और पिछली बार से ज़्यादा मेजोरिटी से हम लोग सरकार बनाएंगे। कांग्रेस का ये कहना है कि एक एंटी इनकम्पेंसी है और ये जो इलेक्शन है वो एक लोकसभा के लिए मार्गदर्शक रहेगा और इससे लोकसभा की चुनाव पे काफ़ी असर पड़ेगा। देखिए, अगर कांग्रेस ऐसा मानती है तो परिणाम बता देंगे। हम तो ऐसा मानते नहीं है सर कि इसका लोकसभा में बहुत ज़्यादा कोई असर पड़ेगा। तो आपका चेहरा लोगों के सामने कौन सा फेस आगे कर रहे हैं? हमने तो शिवराज जी को ही रखा है। हमने शिवराज जी के नेतृत्व में चुनाव लड़ रहे हैं और हमने घोषणा भी कर दी कि वो चौथी बार शपथ लेंगे। तो हमारे लिए तो शिवराज जी कंफर्टेबल चेहरा है और बहुत लोकप्रिय चेहरा है और हम मध्य प्रदेश की जनता उनको अपने परिवार का एक मुखिया जैसा देखती है। जी, और ये चुनाव आपके लिए इसलिए भी इंटरेस्टिंग है क्योंकि आपका बेटा भी यहाँ पे चुनाव लड़ रहा है, उसकी तरफ कैसे देखते हैं? वो अपनी योग्यता के आधार पर टिकट लाया और योग्यता के आधार पर जीतेगा। मुझे लगता है
मैंने फैसला किया कि मैं उसकी विधानसभा में नहीं जाऊंगा। कार्यकर्ताओं का बहुत प्रेशर है कि नहीं आपको आना चाहिए एक बार, तो मैंने भी तय किया मैं नहीं जाऊंगा। और उस दिन वो सिद्ध हो जाएगा कि मेरे बेटा है इसलिए उसको टिकट नहीं मिला, वो योग्य था, टिकट भी मिला और जीता भी। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, भोपाळ. नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. Navy gives me strength. The Navy gives me support. The Navy gives me success. The Navy gives you more. Indian Navy, an ocean of opportunities. नया खुशबूदार लेयर शॉट. लेयर शॉट मेरा प्रिंसिपल है, ऑलवेज बाय द बेस्ट, ऑलवेज गेट द बेस्ट. बिग बास्केट में दोनों मिलता, बेहतरीन क्वालिटी, बढ़िया सेविंग्स. आप भी बिग बास्केट ट्राई कीजिए. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाइन सुपरमार्केट. दीवारों की धड़कन है सोनम सोनम. सोनम वॉल क्लॉक्स, दीवारों की धड़कन. मम्मीने युनिफॉर्म सर्वात जास्त व्हाईट केला. ट्यूबलाइट पेक्षा स्नो व्हाईट पेक्षा, दूध दही आणि ताकापेक्षा, आईस्क्रीम पेक्षा आणि यापेक्षा चकित झालात मम्मी. नवीन टाईड प्लस एक्स्ट्रा पॉवर, जी दुसऱ्या पावडर पेक्षा जास्त मळ काढते आणि देते अधिक चांगली शुभ्रता. एक्स्ट्रा पॉवर टाईड तर एक्स्ट्रा पॉवर व्हाईट. आता शेअर करा आपली टाईट कॉलर कथा आणि जिंका लाखांची बक्षिसं. ह्या नंबरवर मिस्ड कॉल द्या. औषधाने डोकेदुखी पळवायचे की औषधांची डोकेदुखी घ्यायची नाही ना? सबस्क्राईब अँड ऑर्डर ऑन netmeds.com. इंडियाची काळजी घेते, इंडियाची फार्मसी. बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत. काही वर्षातच गंज आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग. तसं आमच्या बिल्डिंग मध्ये तर श्री जंगरोधक सिमेंट लावत आहेत. लकी आहात. तू कुठचा आहेस? मुंबईचा. आमची आई पण तिकडचीच. आंटी तिकडचे आहेत. सोड संगत, ये आपल्या भावासोबत. श्री सिमेंट, हे लागलं की परिणाम दिसतोच. श्री गंजरोधक सिमेंट, ढाल घराची वर्षानुवर्षांची. महाराष्ट्राचं बातमीपत्र, आपलं गाव आपली बातमी. समतोल चर्चा, सखोल विश्लेषण, बेधडक. 10 वाजता तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नेमक्याच महत्त्वाच्या बातम्या, तुम्हाला जगाशी अपडेट ठेवणाऱ्या. न्यूज 18 लोकमतचा इव्हिनिंग प्राईम टाइम दररोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून. संपूर्ण नवीन डॉमिनोज पिझ्झा. यात आहेत मोठे आणि अधिक टॉपिंग्स आणि खूप सारं चीज. सुरुवात फक्त 99 रुपयांपासून. जेव्हा मनात येईल डॉमिनोज. सादर आहे उल्हास अगरबत्ती, जी बनते सेफ लॅब टेस्टेड फ्रेग्रन्सने. आता साधारण अगरबत्ती नाही, उल्हास घेऊन या. पापी डासांचा सर्वनाश कोण करेल? 50% अधिक पॉवर असलेली नवीन गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. आता नॉर्मल मोड अधिक शक्तिशाली. गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. नैसर्गिकरित्या तयार केलेलं द्राक्ष मण्यांची लांबी आणि फुगवण होण्यासाठी सेंच्युरी ॲग्रो केमिकल्स पुणे यांचे सुपर ग्रेप पॉइंट वापरावं. संपूर्ण महाराष्ट्रात डीलरशिप देणं आहे. How do I look? Get 2 pairs for ₹9.99 plus free eye test. Visit your nearest Lenskart store or download the app now. जेव्हा डोकेदुखीचा होई त्रास, फक्त एनासिन देई आराम. एनासिन, डोकेदुखीचा फुल स्टॉप. Cement must be ekdam solid. High-tech ची कमाल behind it. Sagar Cement total solid. सागर जगातील सर्वात लेटेस्ट सिमेंट प्लांट मध्ये बनतं आणि क्वालिटी चेक करण्यासाठी आम्ही रोबोट आणि एक्सरे अनालायझरचा उपयोग करतो. सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट म्हणजे सॉलिड घर.
आता बातमी आहे भुसावळहून आलेली ईद ए मिलाद निमित्तानं शहरातल्या मुस्लिम बांधवांमध्ये आज उत्साहाचं वातावरण दिसून येते. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते आणि ईद ए मिलाद सगळ्यात मोठा दिवस मानला जातो इस्लाम धर्मात. त्यामुळे ईदला ईदो की ईद असंही म्हटलं जातं. ईद ए मिलाद निमित्तानं शहरातील खडका रोड, रजा टॉवर, त्याचबरोबर मॉडर्न रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बाजारपेठ पोलीस स्टेशन या मार्गावर जुलूस काढण्यात आलाय. शहरातल्या मुख्य मार्गावर सर्व समाज बांधवांना फराळ आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक है पेट सफा हर रोग दफा, मास्टर कार्ड क्योंकि कुछ खुशियां हैं प्राइसलेस, जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा, गुड नाइट पावर एक्टिव प्लस, उल्लास अगरबत्ती आणि गोदरेज नंबर 1. ईवा फ्लोटर साथ चलेंगे, ईवा फ्लोटर खुशियां मनाएंगे, छुट्टियां मनाएंगे. ईवा फ्लोटर फ्रॉम द हाउस ऑफ एक्शन. ईवा फ्लोटर साथ चलेंगे. आता फक्त बदाम तेल का, जेव्हा मिळतंय अक्रोड आणि बदाम. दुप्पट ड्रायफ्रुट्स, दुप्पट विटामिन्स. नवीन हेअर अँड केअर ड्रायफ्रूट ऑइल, अक्रोड आणि बदाम सोबत. नाही तुम्ही जिकडे जिकडे जाल ना, सगळ्यांना माहिती असणार आहे सायकल. हा, लोक ओळखणार आणि विचारणार, ही सायकल तुमच्याकडे कशी? तुम्हाला बरी दिली त्यांनी सायकल. दादा कुठे आहेत? आत्ते भाव. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सायकल 25 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. तरी मी तुला सांगतो. हाय आएगा 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 आएगा. डॅन्ड्रफ पुन्हा आला तर शॅम्पू बदला. हेड अँड शोल्डर्स करतो डॅन्ड्रफच्या जर्म्सवर परिणाम. 100% पर्यंत डॅन्ड्रफ घालवतो आणि पुन्हा येणं थांबवतो. खांद्यावरून भार हटवा. हेड अँड शोल्डर्स. येणार नाही, आला नवीन हेड अँड शोल्डर्स बेसिक स्मूथ, फक्त 2 रुपयात. एक अगरबत्ती देता का? डोळे बंद करून प्रार्थना करणं तर ठीक आहे, पण अगरबत्ती सुद्धा अशीच खरेदी करणं महाग पडू शकतं. साधारण अगरबत्तीमध्ये असतात हानिकारक केमिकल्स, यामुळे बिघडतं आपलं आरोग्य. सादर आहे उल्लास अगरबत्ती, जी बनते सेफ लॅब टेस्टेड फ्रेग्रन्सने. आता साधारण अगरबत्ती नाही, उल्लास घेऊन या. प्रेशर सिच्युएशन आहे, कूल राहण्याची गरज आहे. कबड्डी 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 कबड्डी. इतकी जबरदस्त ऍक्शन की वाटेल स्वतःच खेळतोय. 1 सेकंद पण सोडू नका. हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? अशीच आहे विवो प्रो कबड्डी पॉवर्ड बाय थम्स अप चार्ज. रोज संध्याकाळी 7:30 वाजता लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर. गुड नाईट पापा. दररोज हँड वॉश वापरल्याने तुमचे हात कोरडे पडतात. सादर करीत आहोत नवीन संतूर हँड वॉश. याला आमच्या एक्सपर्ट्सनी तुळशी आणि चंदनाच्या गुणांनी बनवलं आहे, जेणेकरून तुळशी किटाणूंशी लढते आणि चंदन प्रेमाने हातांना कोमल ठेवतो. किटाणूंवर कठोर, हातांवर मऊ. संतूर हँड वॉश. जब 20 साल में देश 100 साल का सफर कर जाए, समझो तरक्की की है. जब स्कूल तक जाना आसान हो, जब हर छोटे बड़े सपने को उड़ान हो, समझो तरक्की की है. जब किसान आदि मेहनत में भी दुगना फल पाए, समझो तरक्की की है. जब फासले से न कोई मजबूर हो, जब इलाज कभी न दूर हो, समझो तरक्की की है. पिछले 20 साल से देश की तरक्की के हर छोटे बड़े सफर में हम सफर. ब्रिजस्टोन, योर जर्नी आवर पैशन. हेअर ट्रान्सप्लांटचे किती होतील? 0 इंटरेस्ट आणि 1 रुपया डाऊन पेमेंट. 1 रुपया? अरे वा. रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये हेअर ट्रान्सप्लांट. कापणे, टाके आणि घाव नाही. मग 1 रुपया कधी भरू? भरला की मिस्टर साठे. तुझी बायको आहे, तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते. रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट. जादू पुन्हा जागवा. मामा टॉफी. वा, मामाच्या टॉफ्या अजून आठवतात माझ्या भाच्याला. ताई ह्याला टॉफ्या द्या. अहो भाऊ, पुरा डब्बा घेणार का? नाही, बस इतक्याशा घेणार. मग सुट्टे द्या ना. सुट्टे तर नाहीयेत माझ्याजवळ. अच्छा, मग कार्ड द्या. इतक्यासाठी कार्ड. चला छोट्यातील छोट्या खरेदीसाठी, ज्यामुळे भारत जुन्या आठवणी पुन्हा जगेल. मास्टर कार्ड. कारण काही आनंद असतात प्राइसलेस. काय करते
आहे सफाई. माझी आई तर परवानगीच देत नाही जर्म्सच्या भीतीने. गोदरेज प्रोटेक्ट मिस्टर मॅजिक हँड वॉश. आधी पाणी, मग पावडर, शेक करा, हँड वॉश तयार. यात आहे नीम आणि एलोवेरा. गोदरेज प्रोटेक्ट मिस्टर मॅजिक हँड वॉश. फक्त 15 रुपयांचं रिफिल बनवतं पूर्ण बॉटल. जर्म्सची भीती छू म्हणतात. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच तुमची ताकद. गुड आफ्टरनून सर. अरे रजत, बसा. थँक्यू सर. अभिनंदन मिस्टर रजत. मॅनेजमेंटने तुम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर घ्यायचा निर्णय घेतला आहे. यू आर बिंग प्रमोटेड. थँक्यू सर. पण मला नाही वाटत की एवढी मोठी जबाबदारी मी पेलू शकेन. आय एम सॉरी सर. का? काय झालं? काही प्रॉब्लेम? सर, गेल्या काही दिवसापासून मला नीटचं दिसत नाहीये. डॉक्टर म्हणतात की डोळ्यामधलं प्रेशर वाढल्यामुळे माझी डोळ्याची नस सुकत चालली आहे आणि त्यामुळे माझी दृष्टी कमजोर झाली आहे. सर, प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता मी अगदी नियमितपणे आय ड्रॉप्स घालतोय सर. पण म्हणावा तसा काहीच फरक पडत नाहीये. हो रजत, ग्लुकोमा. ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू. ग्लुकोमाच्यामुळे डोळ्यावर प्रेशर वाढतं, डोळ्याची नस खराब होते आणि हळूहळू दृष्टी कमकुवत होत जाते. पण रजत, तू काळजी करू नकोस. संजीवन नेत्रालयामध्ये यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केला जातो. आयुर्वेद? सर, हे संजीवन नेत्रालय नेमकं काय आहे? संजीवन नेत्रालय हे एक रेटिना केअर सेंटर आहे, ज्यामध्ये ग्लुकोमा आणि रेटिनाशी संबंधित इतर आजारांचा आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केला जातो. माझ्या माहितीत अशी बरीच लोक आहेत ज्यांना तुझ्यासारखाच प्रॉब्लेम होता, पण संजीवन नेत्रालयामुळे त्यांच्या दृष्टीत आता बरीच सुधारणा झाली आहे. सर, आपण इतक्या खात्रीनं सांगत असाल तर मी संजीवन नेत्रालयामध्ये नक्कीच जाईल. अवश्य. सर, तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही. तरी थँक्स अ लॉट सर. संजीवन नेत्रालय. नमस्कार. माझी नजर दिवसेंदिवस खराब होऊ लागली होती आणि त्याचा माझ्या कामावरही परिणाम होत होता. मग मी जेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं की ग्लुकोमा, ज्याला काचबिंदूही म्हणतात, त्यामुळे माझ्या डोळ्यांमधलं प्रेशर वाढतंय आणि त्याचमुळे माझी नजर खराब होते. त्यांनी हेही सांगितलं की डोळ्यांमधलं प्रेशर कायम राखण्याकरता मला आय ड्रॉप्स वापरणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर माझी नजर अधिकच खराब होत राहील. मी आय ड्रॉप्सही अगदी नियमितपणे वापरत होतो, पण काहीच फरक पडेना. माझं माझ्या कामामध्ये लक्ष लागत नव्हतं. खूप निराश झालो होतो मी. पण मग माझ्या बॉसच्या सांगण्यावरून मी संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरमध्ये गेलो आणि ड्रॉप सोबतच त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेतले आणि मग माझ्या दृष्टीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. आता संजीवन नेत्रालयाच्या डॉक्टर्सनी मला 6 महिन्यातनं एकदा चेकअप करायला सांगितलं. आता मी आमच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी माझ्या बॉसचा सल्ला ऐकला आणि संजीवन नेत्रालयामध्ये जाऊन उपचार करून घेतले. संजीवन नेत्रालय, रेटिनाशी जोडलं गेलेलं एक विश्वसनीय नाव. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम. संजीवन नेत्रालय, पुणे 8600288288 937128888. आरपी, ब्लड प्रेशर, डायबिटीस, ग्लुकोमा किंवा वाढतं वय यामुळे आपला रेटिना खराब होऊ शकतो. पण योग्य वेळी संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरमध्ये येऊन कुठल्याही प्रकारच्या रेटिनल प्रॉब्लेम्सवर उपचार करून घेऊन आपण आपल्या दृष्टीत सुधारणा घडवून आणू शकता. संजीवन नेत्रालय, रेटिनाशी जोडलं गेलेलं एक विश्वसनीय नाव. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा
एक भरोसेमंद नाम। संजीवन नेत्रालय, पुणे 8600288288 937128888। काय झालंय? तुम्ही बरे तर आहात ना? मधुमेहामुळे ना माझी दृष्टी कमकुवत झाली. म्हणजे स्पष्ट काहीच दिसत नाहीत, सगळ्या गोष्टी धूसर दिसतात. काय करावं तेच कळत नाहीये. आई, तुम्ही कोणता उपचार नाही करून पाहिलात का? अगं खूप उपचार केले. म्हणजे लेझर ट्रीटमेंट घेऊन बघितली, त्याच्यानंतर डोळ्यात इंजेक्शन सुद्धा घेतली, पण काहीच फरक पडला नाही. खूप आशेने मी अमेरिकेला गेले होते. वाटलं होतं तिथे मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, रेटिना स्पेशालिस्ट आहेत, तिथल्या उपचारांनी माझ्या दृष्टीमध्ये सुधारणा होईल. पण तिथेही तेच, डोळ्यामध्ये इंजेक्शन्स आणि लेझर ट्रीटमेंट, त्यांनी काहीही फरक पडला नाही. आणि आता तर माझी दृष्टी आणखीन कमकुवत होत चालली. मला ना काय करावं तेच कळत नाहीये. देवाचं नाव घेऊन गप्प बसते. आई, हा तर रेटिनाचा त्रास आहे. याचा उपचार तर भारतामध्ये संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरमध्ये केला जातो, आणि तेही आयुर्वेदिक पद्धतीने. माझ्या बाबाची ट्रीटमेंट देखील तिथेच झाली. माझ्या बाबांना देखील डायबिटीसचा त्रास आहे, आणि डायबिटीसमुळे त्यांची दृष्टी कमकुवत झाली होती. पण संजीवन नेत्रालयामध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या दृष्टीमध्ये सुधारणा झाली आहे. आणि माझ्याकडे असे बरेच पेशंट येतात ज्यांची ट्रीटमेंट आता सध्या संजीवन नेत्रालयामध्ये चालू आहे. अच्छा, मग तर आम्हाला संजीवन नेत्रालयात गेलंच पाहिजे. आपल्याला आधीच उशीर तर नाही झाला? नाही नाही आई, तुम्ही काही उशीर केलेला नाहीये. तुम्ही अजून पण संजीवन नेत्रालयामध्ये जाऊन उपचार घ्या. तुमच्या डोळ्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. हो का? संजीवन नेत्रालय, मी नक्की जाईन. मधुमेहामुळे माझी दृष्टी खूपच कमकुवत झाली होती. म्हणजे सगळ्या गोष्टी धूसर दिसायला लागल्या होत्या. काय करावं काहीच कळत नव्हतं. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी लेझर ट्रीटमेंट घेतली, डोळ्यामध्ये इंजेक्शन सुद्धा घेतली, पण कशानेच फरक पडत नव्हता. मोठ्या आशेने मी अमेरिकेला गेले. वाटलं तिथे मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून उपचार घेतले तर मला बरं वाटेल. पण तिथेही तेच, डोळ्यामध्ये इंजेक्शन्स आणि लेझर ट्रीटमेंट, त्यामुळे काहीही फरक पडला नाही. उलट माझी निराशाच झाली. दिवसेंदिवस माझी दृष्टी कमकुवत होत गेली. एक दिवस मी शुगर चेक करायला म्हणून गेले असताना तिथे मला संजीवन नेत्रालयाबद्दल माहिती मिळाली. त्या मुलीने सांगितलं की तिथे आयुर्वेदिक पद्धतीने रेटिनावर उपचार केले जातात, आणि माझ्यासारख्या अनेक पेशंट्सना त्याचा फायदा होतो. पहिल्यांदा माझा विश्वासच बसला नाही, पण मीही तिथे जाऊन उपचार सुरू केले, आणि 3ऱ्या महिन्यातच मला फरक जाणवू लागला, आणि 6व्या महिन्यानंतर माझ्या दृष्टीमध्ये खूपच सुधारणा झाली. आजही मी त्यांची औषधं घेते, आणि मला खूप आनंद होतोय की आता मी माझी सगळी कामं स्वतः करू शकते. मला आनंद होतो की मी योग्य वेळी संजीवन नेत्रालयात जाऊन माझ्यावर उपचार सुरू केले. संजीवन नेत्रालय, तुम्ही जा आणि त्याचा फायदा घ्या. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम। संजीवन नेत्रालय, पुणे 8600288288 937128888। आरपी, डायबिटीस, ग्लुकोमा, हाय बीपी आणि वाढतं वय यापैकी कशाचाही तुमच्या रेटिनावर परिणाम होऊन तो खराब होऊ शकतो.
पण योग्य वेळी संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरला भेट दिली आणि त्यावर उपचार घेतले तर तुमचे कोणत्याही प्रकारचे रेटिनल प्रॉब्लेम्स दूर होऊन तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा होऊ शकते. संजीवन नेत्रालय, रेटिनाशी जोडलेलं एक विश्वसनीय नाव. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम. गुड मॉर्निंग डॉक्टर. Cool. Good to see you. Have a seat, please. थँक यू. How have you been? It's been some time, about a year or so. Where have you been? I've been shooting back in India. That's why I couldn't meet you earlier. So, should we do the checkup now? Well, I think it's an excellent idea. Yeah. Just look straight ahead. Very good. Okay, now look at this. Yeah. All right. Would you like to try one more? Yes. Uh-huh. Please have a seat. Well, there's been tremendous improvement in your vision. Earlier, you were not able to read the bigger words, and now you can read them as well as the smaller words. And I'm not sure how that's possible. You have RP in your eye. There is no reversal of vision in RP. What happened? When I was in India, I heard about this Sanjeevan Netralaya Retina Care Center. And I decided to visit the center. And that's when I was convinced to start the treatment. Treatment? I'm not familiar with any treatment for this. Can you tell me more? In Sanjeevan Netralaya, they treat RP or any other retinal problems with Ayurvedic medicines. You know, earlier I couldn't read a bigger text. Now I can read smaller text and my night vision is also improved. Well, I'll be honest, this is the first time I'm hearing about Sanjeevan Netralaya Clinic or any Ayurvedic treatment. But it's very encouraging. I'm sure. And I think I'd like to visit the clinic myself, maybe recommend it to some of my other patients. You should definitely continue with treatment. It's doing wonders for you. And I have to thank you for bringing it to my attention. You're welcome. नमस्कार. I'm an actor by profession. मी शूटिंग निमित्त भारताबाहेर खूप वेळा असतो. मी अगदी अमेरिकेला सुद्धा असतो. मला आरपीचा प्रॉब्लेम पहिल्यापासून होता. म्हणून मी अमेरिकेत असताना माझ्या डॉक्टरना हा माझा प्रॉब्लेम दाखवला. ते रेटिना स्पेशलिस्ट होते. पण त्यांच्या उपचाराने म्हणावं तितकं काही मला बरं वाटलं नाही. किंबहुना माझ्या डोळ्यांचा आजार हा वाढतच गेला. मी जेव्हा भारतात परत आलो तेव्हा मी संजीवन नेत्रालयाचं नाव ऐकलं. संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरमध्ये आरपी आणि रेटिनाशी संबंधित सर्व आजारांवर आयुर्वेदिक उपचार केले जातात. मी जेव्हा संजीवन नेत्रालयात गेलो तेव्हा मला मोठी मोठी अक्षरं सुद्धा स्पष्ट दिसत नव्हती. पण इथल्या उपचारांनंतर मोठीच काय, मला छोटी अक्षरं सुद्धा स्पष्ट दिसायला लागली. आणि एवढंच नाही तर मला रात्रीचं सुद्धा खूपच छान दिसायला लागलं. केवळ 6 महिन्याच्या ट्रीटमेंटनी माझ्या दृष्टीत खूपच फरक पडला. मी माझे रिपोर्ट जेव्हा माझ्या अमेरिकेतल्या डॉक्टर्सना दाखवले तेव्हा त्यांना भयंकर आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. थँक्यू संजीवन नेत्रालय. तुम्हाला आरपी किंवा रेटिना संबंधी कुठलाही प्रॉब्लेम असेल तर संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटर मध्ये अवश्य जा. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम. संजीवन नेत्रालय, पुणे 8600288288 937128888. आरपी, हाय ब्लड प्रेशर, ग्लुकोमा, डायबिटीस किंवा वाढतं वय यांनी तुमचा रेटिना खराब होऊ शकतो. पण तुम्ही वेळीच संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरला भेट दिलीत तर कुठल्याही प्रकारच्या रेटिनल प्रॉब्लेम्सवर ट्रीटमेंट घेऊन तुम्ही तुमच्या दृष्टीत सुधार आणू शकता. संजीवन नेत्रालय, रेटिनाशी जोडलेलं एक विश्वसनीय नाव. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम. संजीवन नेत्रालय,
Pune 8600288288 937128888. Hi. After hearing about Sanjeevan Nachalaya, I decided to visit the clinic myself and have a look at the work they're doing. I was frankly surprised and impressed, both with their mode of treatment and their professionalism throughout. And I have to tell you, I'm delighted to report I believe there's genuine hope for people suffering from all kinds of retinal issues. Ayurvedic treatment properly done has no side effects, and it can be taken safely alongside allopathic medicine. So for these reasons, based on my professional experience and my observations at the center, I've been encouraging my own patients to consider Ayurvedic treatment, specifically at Sanjeevan Nachalaya. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम। संजीवन नेत्रालय, पुणे 8600288288 937128888. अक्षय, कधी आलास? आत्ता चालू सर. बस बस. हा. अक्षय, मला जरा तुझ्याशी कामासंबंधीच बोलायचंय. एव्हरीथिंग इज ऑल राईट? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? मी समजलो नाही सर. नाही, मी ते तुला यासाठी विचारतोय कारण गेल्या काही दिवसांपासून तू जे फोटोग्राफ क्लिक करतोयस ना, ते फारसे क्लिअर नाहीये. म्हणून विचारलं, तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन डिस्कस. अगदी बरोबर बोलताय तुम्ही सर. मलाही तुमच्याशी या संदर्भात बोलायचं होतं. सर, मला असं वाटायला लागलं की मी ह्या नोकरीचा राजीनामा द्यावा. राजीनामा? का? सर, कसं सांगू तुम्हाला, गेले कित्येक दिवस मला समोरचं नीट दिसत नाही. म्हणजे असं धुरकट अस्पष्ट दिसतं. डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले मला आरपीचा प्रॉब्लेम आहे. सगळे उपाय करून झाले सर, अगदी घरगुती सुद्धा. इनफॅक्ट मी जेव्हा परदेशात गेलो होतो कामाच्या निमित्ताने, अगदी जर्मनी, जपान, अमेरिका, तिथल्या रेटिना स्पेशलिस्टला भेटलो. पण त्यांचं म्हणणं आहे की यावर कुठलाच उपाय नाही. सर, मला असं वाटायला लागलं की हळूहळू मी माझी दृष्टी गमावून बसेन की काय. अरे अक्षय, असा निराश होऊ नकोस. हे बघ, या जगामध्ये असा एकही प्रॉब्लेम नाहीये की ज्यावर सोल्युशन नाहीये. पण मला सांग, तू यापूर्वी मला का नाही सांगितलंस की तुला हा आरपीचा प्रॉब्लेम आहे ते? बर, तुझ्या घरामध्ये आणखीन कुणाला हा आरपीचा प्रॉब्लेम होता किंवा आहे का? हो सर, माझ्या आजोबांना हा आरपीचा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम आता एकदम लास्ट स्टेजला गेलाय. सर, माझ्या आजोबांना काहीच दिसत नाही. म्हणजे ते अक्षरशः दृष्टीहीन झाले. ओ गॉड. पण अक्षय, अजून तुझ्याकडे वेळ आहे. मी आजच तुझ्यासाठी संजीवन नेत्रालयामध्ये अपॉइंटमेंट कन्फर्म करतो. संजीवन नेत्रालय? संजीवन नेत्रालय, अरे तिकडे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात. तुला आठवतंय आपल्या ऑफिसमध्ये देशपांडे काम करायचे? हां, आठवलं. त्यांच्याही मुलाला हा सेम आरपीचा प्रॉब्लेम आहे. पण त्यांनी देखील संजीवन नेत्रालयात जाऊन आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून घेतले आणि आता त्यांच्या मुलाची दृष्टी सुधारली. अरे कित्येकांना फायदा झालाय. मला पूर्ण विश्वास आहे अक्षय, तुला देखील नक्कीच फायदा होईल. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला खूप मोठी गोष्ट सांगितली. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. संजीवन नेत्रालय, मी नक्की जाईन सर. मी एक फोटोग्राफर आहे आणि फोटोग्राफीमध्ये
दृष्टी चांगली असण्याला खूप महत्व आहे. पण गेले काही दिवस मला नीट दिसत नव्हतं. म्हणजे समोरचं असं अस्पष्ट धुरकट दिसायचं. डॉक्टर म्हणाले की मला आरपीचा प्रॉब्लेम आहे. सगळे उपाय करून झाले, अगदी घरगुती सुद्धा. इतकंच काय, कामाच्या निमित्ताने परदेशी गेलो, म्हणजे अमेरिका, जर्मनी, जपान. तिथल्या रेटिना तज्ज्ञांना भेटलो. पण सगळ्यांचं म्हणणं एकच, ह्याच्यावर कुठलाही उपाय नाही. निराश झालो. मला वाटलं की मी सुद्धा माझ्या आजोबांसारखीच दृष्टी गमावून बसतो की काय. कारण माझ्या आजोबांना सुद्धा हाच आरपीचा प्रॉब्लेम आहे. पण नंतर मला संजीवन नेत्रालयाबद्दल कळलं. तिथे गेलो, त्यांचे आयुर्वेदिक पद्धतीचे उपचार घेतले आणि काय कमाल, माझ्या दृष्टीमध्ये खूप फरक पडला, सुधारणा झाली. आता तुम्हाला सुद्धा काळजी करायचं अजिबात कारण नाही आहे. कारण तुम्हाला आरपीचा किंवा रेटिनाशी संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असेल तर संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरला जरूर भेट द्या आणि बघा फरक काय मिळतो ते. मी तर खूप खुश आहे. कारण आता फोटोग्राफीमध्ये मी अधिक चांगल्या पद्धतीने आणि मोकळेपणाने काम करू शकतो. संजीवन नेत्रालय, रेटिनाशी जुडलेलं एक विश्वासू नाव. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम. संजीवन नेत्रालय, पुणे 8600288288 937128888. आरपी, डायबिटीज, ग्लुकोमा, हाय ब्लड प्रेशर किंवा वाढतं वय, ह्या सगळ्यामुळे रेटिना खराब होऊ शकतो. पण योग्य वेळी संजीवन नेत्रालय रेटिना केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन तुम्ही तुमची दृष्टी सुधारू शकता. संजीवन नेत्रालय, रेटिनाशी जुडलेलं एक विश्वासू नाव. संजीवन नेत्रालय, रेटिना से जुड़ा एक भरोसेमंद नाम. संजीवन नेत्रालय, पुणे 8600288288 937128888. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. गोदरेज नंबर 1 मध्ये आहे 3/4 नैसर्गिक तत्व आणि हळद चंदन, ज्याने माझ्या त्वचेला मिळतो नैसर्गिक उजळपणा. मिळवा 100 ग्रॅमच्या 3 गोदरेज नंबर 1 साबणांसोबत एक साबण अगदी मोफत, आता फक्त 68 रुपयात. मॅक्सो जीनियस मशीन प्लस पॉवरफुल लिक्विड. ह्याला कळतं की कसं हाय मोडवर मच्छर होतात ढेर आणि ऑटोमॅटिकली लो मोडवर जाऊन मिळेल रात्रभर सुरक्षा. मॅक्सो जीनियस कॉम्बिनेशन. धन्य धन्य की हो वर्षा अपार. ओ स्वामी, ओ प्रभु, खुलता है जब जब कुबेर जी का द्वारे. नुसती चर्चाच नाही तर सखोल विश्लेषण, विषयांचं वेगळेपण, वेगवेगळे पैलू, तुमचे प्रश्न, आमची निष्पक्ष भूमिका, रोखोक चर्चेची परंपरा. आता न्यूज 18 लोकमतवर थेट पहा. बरेच लोक घरामध्ये नवीन जकोजी बनवतात, पण कमलने तर जकोजीमध्येच आपलं घर बनवलं. ते मजा लुटतच होते एवढ्या जकोजीच्या लोडमुळे एमसीबी झाला ओव्हरलोड. त्यांची स्वप्न नवीन आहेत पण एमसीबी जुने. यासाठी नवीन इंडियाला पाहिजेत जॅपनीज टेक्नॉलॉजीवाले अँकर बाय पॅनासॉनिकचे एमसीबी, ज्यांचं फास्टेस्ट स्ट्रिपिंग मेकॅनिझम हँडल करतं प्रत्येक लोड. अँकर बाय पॅनासॉनिक, नवीन इंडियाच्या वाढत्या लोडसाठी. ये देखो, आते ही शुरू हो गए. गंदी सोच की बदबू, नो मोर. प्लीज आइए ना. प्ले शॉट, सोचो, खुशबूदार. ए वरुण, ही पण खेळेल. मुलगी आहे, कशी खेळेल? लागला भिगला तर रडायला लागेल. माझ्या रडण्याची काळजी आहे की स्वतःच्या हरण्याची?
तुम्ही तिला आतून स्ट्रॉंग बनवतात ते तिच्या स्माइल मध्ये झळकतं आणि त्या स्माइलला आतून स्ट्रॉंग बनवते कोलगेट स्ट्रॉंग टीथ. अगदी दुधाप्रमाणे कोलगेट स्ट्रॉंग टीथ नॅचरल कॅल्शियम वाढवते आणि तुमच्या दातांना बनवते आतून स्ट्रॉंग. बनवते दातांना आतून स्ट्रॉंग. कोलगेट स्ट्रॉंग टीथ. माझी ओवाळणी गंमत केली रे. मीच आणली ओवाळणी तुमच्यासाठी यावेळेस. बारामती अॅग्रोचं पशुखाद्य घरोघरी आली देवा गंगा दुधाची. बारामती अॅग्रो म्हणजे हमी सुखाची. डाय फेका आणि शॅम्पू वापरा. डायच्या ऐवजी शॅम्पू. येस, VIP हेअर कलर शॅम्पू. जसं तुम्ही शॅम्पू लावता तसं ग्लोव्ज न घालता आपल्या ओल्या हातांवर घेऊन पांढऱ्या केसांवर फक्त 15 मिनिटं मसाज करून धुवून टाकू शकता. हा आपल्या पांढऱ्या केसांना कलर करेल आणि कंडिशनिंग हा तुमच्या केसांनाच कलर करेल. त्वचेला मुळीच नाही. VIP हेअर कलर शॅम्पू फक्त एका मिस्ड कॉल मध्ये तुमच्या घरी पोहोचेल. डायला बोला बाय. वापरा VIP हेअर कलर शॅम्पू. पक्का. कधी गृहिणी, कधी वर्किंग वुमन, कधी पालन कर्तव्यांचं, कधी शोध अस्तित्वाचा. आपल्या अजोड कर्तृत्वानं आयुष्य समृद्ध करणाऱ्या तिच्यासाठी तिचं बुलेटिन. दुपारी 1:30 वाजता महिला विशेष न्यूज 18 लोकमतवर. नाही तुम्ही जिकडे जिकडे जाल ना सगळ्यांना माहिती असणार आहे सायकल. हा, लोक ओळखणार आणि विचारणार ही सायकल तुमच्याकडे कशी. तुम्हाला बरी दिली त्यांनी सायकल. दादा कुठे आहेत? आत्ते भाव. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सायकल 25 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. तरी मी तुला सांगतो. डोकं दुखतंय का? अमृतांजन ट्राय करा. शास्त्रीय पद्धतीने मिश्रित आयुर्वेदिक औषधी आणि सुगंधित तेल नसांना आराम देतात, टेन्शन दूर पळवतात, सर्दी पडशामुळे होणारी डोकेदुखी थांबवतात. डोकेदुखी कशी आहे? कसली डोकेदुखी? अमृतांजन आहे ना. 125 वर्षांचा विश्वास. अमृतांजन पेन बाम एक्स्ट्रा पॉवर. माझ्या देशाच्या जमिनी सोबत बिकेटी उगवे हिरे मोती. माझ्या देशाची धरती. हे कच्चे रस्ते बिकिटी टायर समोर काहीच नाही. प्रत्येक रस्ता पार पडेल हसता हसता. बिकेटी टायर देशाच्या मातीशी जोडलेला. ब्लू रंगाची नेसली तर सोशी काकू म्हणतील खूपच बोल्ड आहे. मग रेड रंगाची. आता आत्मविश्वासाने घाला जे तुम्हाला हवं. पॅराशूट ऍडव्हान्स्ड बॉडी लोशनचा कोकोलिपिड फॉर्म्युला 10 लेयर्स आत जातो आणि नैसर्गिक तेजस्वीपणा खुलवतो. पॅराशूट ऍडव्हान्स्ड. बी कॉन्फिडंट इन युअर स्किन. आय एम एन आयडियलिस्ट. आय जॉईन पॉलिटिक्स 13 years ago. Are you experiencing what I'm experiencing? Because this is what I went through and ही दिवाळी साजरी करा लोकमत दीपोत्सव सोबत. भारतातील सर्वाधिक खपाचा दिवाळी अंक लोकमत दीपोत्सव. अंक नव्हे, उत्सव. आपली प्रत आजच राखून ठेवा. माही आपल्याला गेम चेंजर पाहिजे फॉर आवर टीम. netmeds.com. इंडियाची फार्मसी आता घरी बसल्या बसल्या तुमची औषधं मिळवा आणि 20% फ्लॅट डिस्काउंट आहे. प्लेयर नाही, netmeds.com. गेम चेंजर. इंडियाची काळजी घेते, इंडियाची फार्मसी. बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत. काही वर्षातच गंज आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग. तसं आमच्या बिल्डिंग मध्ये तर श्री जंगरोधक सिमेंट लावत आहेत. लकी आहात. तू कुठचा आहेस? मुंबईचा. आमची आई पण तिकडचीच. आंटी तिकडच्या आहेत. सोड संगत ये आपल्या भावासोबत. श्री सिमेंट हे लागलं की परिणाम दिसतोच. श्री गंजरोधक सिमेंट, ढाल घराची वर्षानुवर्षांची. पतंजलि पावोविटा, इसमें है शंख पुष्पी, विटामिन D2 और B12 के भरपूर गुण. पतंजलि हर्बल पावोविटा पूरे परिवार के प्राकृतिक पोषण के लिए. जेव्हा डोकेदुखीचा होई त्रास, फक्त एनासिन देई आराम. एनासिन, डोकेदुखीचा फुल स्टॉप. धूळ माती पासून कसलं वाचायचं. And that is the symbol of eternal love. या धूळ माती प्रदूषणात सुद्धा ताज स्टील ब्युटिफुल. अगदी तुमच्यासारखा. सादर आहे नवीन संतूर गोल्ड. संतूर स्किन केअर सेंटर मध्ये खास चंदन आणि काश्मीरी केशराच्या गुणांनी बनवला आहे, जो प्रदूषणाने होणाऱ्या त्वचेच्या हानीपासून वाचवतो आणि तुमच्या चमकदार सौंदर्याला टिकवून ठेवतो. मागे ताज, पुढे तुम्ही. आम्हाला तर कोणी बघणार पण नाही. नवीन संतूर गोल्ड. आता लपायचं नाही, चमकायचंय.
प्रायोजक आहेत पेट सफा हर रोग दफा, मास्टर कार्ड क्योंकि कुछ खुशियां हैं प्राइसलेस, जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा, गुड नाइट पावर एक्टिव प्लस, उल्लास अगरबत्ती आणि गोदरेज नंबर 1। ठळक बातम्या प्रस्तुत करता सिस्का वायर्स अँड केबल। मराठा आरक्षणासंदर्भातील विनोद पाटलांची दुसरी याचिका मुंबई हायकोर्टाकडून निकाली। कायदा निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्याची सरकारची कोर्टात माहिती। निर्णयावर याचिकाकर्तेही समाधानी। उद्धव ठाकरेंच्या अयोध्या रॅलीला अजूनही परवानगी नाहीच। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात योगी सरकारचा खोडा, तर राऊत म्हणतात आम्ही परवानगी मागितलीच नाही। कोकणात लोकसभेसाठी नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसची सिंधुदुर्गची जागा राणेंना सोडणार का, याकडे लक्ष। ठाण्यात आदिवासी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा। हक्काच्या वनजमिनीसाठी राज्यभरातले शेतकरी मोर्चात सहभागी। विधान भवनावर धडकणार मोर्चा। चंद्रपूर इथं महिलेची 5 वर्षाच्या मुलासह आत्महत्या। बीए परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचं लिहिलं पत्र। पुण्यात अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। चंदननगर भागातल्या घटनेनं खळबळ। पदोन्नती रखडलेल्या 154 PSIना अखेर नियुक्तीपत्र मिळालं। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा परिणाम। ट्रेनिंग पूर्ण होऊनही रखडली होती नियुक्ती। आणि आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेन इथं पहिला T20 सामना। भारताचा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय। नमस्कार, मी सुवर्ण जोशी। दुपारचे 1 वाजलेत आणि महत्त्वाच्या काही घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। पहिली ब्रेकिंग न्यूज पंढरपूरमधून ही बातमी येते। कवठाळी गावातल्या लहान बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। काल अंगणवाडीत वैद्यकीय पथकानं पेंटावायलंटची लस या बाळाला दिलेली होती आणि आज सकाळी दत्तात्रय अटकळे यांच्या 3.5 महिन्याच्या या बाळाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळते। डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप आहे। विराज अटकळे असं या बाळाचं नाव। पेंटाव्हायलंटची लस त्याला देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी सागर सुरसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सागर, हा सगळा काय प्रकारे? निश्चितच अतिशय खेदजनक आणि संतापजनक असा हा प्रकार आहे या ठिकाणी। कारण अतिशय बेजबाबदारपणा जो आहे आरोग्य खात्याचा तो या ठिकाणी उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अवघ्या 3 वर्षाचं जे बाळ आहे, जे बाळ सुदृढ आहे, चांगल्या स्थितीतलं आहे, त्याला काही कर्मचाऱ्यांनी जे आहे आरोग्य विभागातल्या त्यांनी जी लस दिली आणि त्या लसीमुळे, ही व्हायलंट लस होती, त्या व्हायलंट लसीमुळे या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे अतिशय संतापाची लाट जी आहे ती पालकांमध्ये आहे। कारण प्रश्न साधा आहे की बाबा अशा पद्धतीने एखाद्या लसीमुळे बाळाचा, जो सुदृढ बाळ आहे, त्याचा मृत्यू होणं ही निश्चितच खेदजनक आणि संतापजनक अशी बाब आहे। आणि या ठिकाणी खराब झालेली ही लस होती का, एक्सपायरी डेट उलटून केलेली होती का, नेमका कशा प्रकारचा हलगर्जीपणा समोर आलाय आरोग्य विभागाकडून? या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी जे अद्याप त्याची चौकशी सुरू आहे। कारण आज शासकीय सुट्टी असल्यामुळे अनेक अडथळे देखील या तपासामध्ये येत आहेत। जे कर्मचारी आहेत, ज्यांनी लस दिली, ते देखील या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळत नाहीयेत आणि त्याचा तपास जो आहे तो एकंदरीत सुरू आहे। मात्र या सर्व प्रकारानंतर जे आहे ते शासकीय विभागामध्ये नातेवाईकांनी हा आरोप केलाय की या लसीमुळे या बाळाचा मृत्यू झाला। आरोग्य विभागाकडून या आरोपाला काही उत्तर दिलं गेलंय का प्रसार माध्यमांसमोर? अद्याप आरोग्य विभागाकडून कुठलंही उत्तर जे आहे ते समोर आलेलं नाहीये। त्यांच्यातले अधिकारी जे आहेत ते देखील फोन उचलत नाहीये। तर नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे की या लसीमुळे आमच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे। कारण बाळ आमचं सुदृढ होतं, चांगलं होतं, चांगल्या स्थितीत होतं आणि आता असताना अचानक काल लस दिल्यानंतर ह्या बाळाची तब्येत खालावली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा जो आरोप आहे तो त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे या ठिकाणी। नक्की सागर, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। चिमुकलं बाळ, लस त्याला दिली गेली, काल लस दिल्यानंतर आज त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे पालकांनी हा आरोप केलाय की या लशीमुळेच आमच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे।
शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आज ठाणे ते विधान भवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला उलगुलान असं नाव देण्यात आलेलं आहे. या मोर्चासाठी जळगाव, बुलडाणा, नंदुरबार, धुळे, नाशिक या सगळ्या ठिकाणाहून हजारो मोर्चेकरी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते. हा मोर्चा ठाण्यातील आनंदनगर जकात नाका इथं पोहोचला आणि तिथून पुढे विधान भवनाकडे तो निघालेला आहे. सोमय्या मैदानावर दुपारच्या सुमारास तो मोर्चा थांबेल अशी माहिती मिळत होती. तो ये जो किसानों की जो मांगे है वो मांगे पूरी कैसे हो, इसके लिए शिवसेना तो हमेशा किसानों के पीछे हमेशा खड़ी है. माननीय पक्ष प्रमुख जो है उद्धव जी ठाकरे साहब, वो भी हमेशा किसानों की जो बात है वो किसानों की बात हमेशा करते आए हैं और सरकार के ऊपर दबाव डालने का काम, सरकार से काम कराने का काम माननीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब कर रहे हैं. तो आज भी जो किसान यहाँ पर आए हैं उनकी बात जो है वो सरकार तक पहुँचाने का काम शिवसेना के माध्यम से होता रहेगा. पूरा महाराष्ट्र आधे से ज़्यादा अकाल की चपेट में है और लोग बेपानी और बेरोटी हो रहे हैं. ऐसी स्थिति में लोक मोर्चा ने अपने शेतकारियों को और आदिवासियों को बम्बई बुला के सरकार का ये ध्यान आकृष्ट करने का काम किया है कि जो शेतकारी है और जो आदिवासी है उसका जीवन इस वक्त त्रस्त है. एक तरफ अकाल के कारण है, दूसरी तरफ जो वनाधिकार 2006 थे सब आदिवासियों को, वो भी काम पूरा नहीं हुआ. शेतकारियों को जो वायदे किए थे वो भी पूरा नहीं हुआ. पुढची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील विनोद पाटील यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकारनं कायदा निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्याचं राज्य सरकारनं कोर्टात सांगितलंय. त्यावर याचिकाकर्त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती, पण राज्य मागास प्रवर्गाचा अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आलाय आणि या संदर्भातला कायदा तयार करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. हा अहवाल याचिकाकर्त्यांना देण्याची गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. आज बड़ा समाधानकारक सुनवाई हुई है. माननीय न्यायालय ने सीधे रुक करके सरकार को पूछा कि रिपोर्ट आ गया है क्या. 15 नवंबर हमने डेडलाइन दी थी. गवर्नमेंट ने कहा कि हम रिपोर्ट आ गया और हम उसे एक्सेप्ट कर रहे हैं. कैबिनेट के सामने रखा गया. ये बहुत बड़ी बात आज कोर्ट में हुई, पर एक लिबर्टी हमको ग्रांट हुई है कि उस लिबर्टी के आधार पर आने वाले समय में ये जो प्रोसीडिंग होगी मराठा रिजर्वेशन की, अगर एक कोई गलत तरीके से होती है जिस पे हम ऑब्जेक्शन लेना चाह सकते हैं, वो हमें मुभा दी गई है और हम किसी भी वक्त माननीय उच्च न्यायालय में फिर आकर एक एप्लीकेशन फाइल कर सकते कि ये लॉ ऐसा बनना चाहिए या लॉ में ये पॉइंट्स हमें मंजूर है या नहीं मंजूर है. एक बहुत बड़ा दिलासा मराठा समाज को आज मिला. पेटिशनर्स की अपेक्षा है कि रिपोर्ट के मुताबिक ये रिजर्वेशन मराठा कम्युनिटी को मिलना चाहिए. हम तो जानते नहीं रिपोर्ट का कंटेंट क्या है, हम इतना ही जानते हैं कि रिपोर्ट फेवरेबल आया, इसीलिए सरकार ने उसका कानून आगे बनाने का विचार चालू रखा है. उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतल्या रॅलीला परवानगी नाकारल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे हे अयोध्येतल्या दौऱ्यादरम्यान 25 नोव्हेंबरला जाहीर सभा घेणार होते. त्यांच्या सभेला यूपी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं कळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान आम्ही सभेसाठी मुळात परवानगी मागितलीच नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. बघूयात संजय राऊत नेमकं काय म्हणाले. आम्ही सभेसाठी मुळात परवानगी मागितलेलीच नाही. सभेचा प्रश्नच नाही. अयोध्या काही पाकिस्तानात नाही त्याची परवानगी मागायला. शरयू नदीच्या आरतीची कशाला हवी परवानगी. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत, त्यालाही गरज नाही परवानगीची. उद्धव ठाकरे यांना Z+ सुरक्षा आहे, ती त्या सरकारनं पुरवणं गरजेचं आहे आणि त्यांना ती पुरवावी लागणारच. पुण्याच्या चंदननगरच्या आनंद पार्क परिसरामध्ये इंद्रामणी सोसायटीच्या अनुजा भाटी नावाच्या महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून गेले. मात्र हा हल्ला का करण्यात आला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अनुजा भाटी असं या महिलेचं नाव असून त्यांचा वडगाव शेरी परिसरात कॅटरिंगचा व्यवसाय होता. इथल्या अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये त्या डबा पोहोचवत होत्या. ही घटना घडली तेव्हा त्यांचे पती ब्रिजेश भाटी हे घरातच होते. मूळ नोएडाचं असलेलं हे कुटुंब 2 वर्षांपासून पुण्यामध्ये व्यवसायासाठी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. चंदननगरच्या आनंद पार्क
परिसरामध्ये असलेल्या इंद्रमणी सोसायटीमध्ये आज सकाळी साधारण 9 वाजेच्या सुमारास अनुजा भाटी या महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली. या धनदीप या इमारतीमध्ये 3 फ्लॅट्स त्यांचे भाड्याने होते. त्या इथं राहत होत्या पतीसोबत आपल्या आणि आणखी 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. त्या सकाळी कामानिमित्त खाली जेव्हा उतरलेल्या होत्या तेव्हा याच ठिकाणी बाहेरून आलेल्या दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती अतिशय जवळून गोळीबार केला, ज्याच्यामध्ये त्यांच्या हृदयाला गोळी चाटून गेली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव झाल्यानंतर जवळच्या कोलंबिया हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. हा सगळा प्रकार नेमका कशामुळे झाला याबाबत अजूनही स्पष्टता जी आहे ती होऊ शकलेली नाही. मात्र अपर पोलीस आयुक्त असतील किंवा गुन्हे शाखेचे अधिकारी असतील सगळे घटनास्थळी येऊन गेलेले आहेत. हा हल्ला नेमका कशामुळे झाला असावा याबाबत तर्कवितर्क लावण्यात येतात. मात्र अजूनही ठोस कारण जे ते पोलिसांना समजू शकलेलं नाही. अनुजा भाटी यांचा केटरिंगचा व्यवसाय होता. मोठ्या वडगाव शहरी परिसरामध्ये असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये जवळपास 70च्या आसपास टिफिन त्या देत होत्या. नेमकं हे सगळं प्रकरण कशामुळे घडलं आहे याबाबत अजूनही काही स्पष्टता होऊ शकलेली नाही. मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर चंद्रपूर शहरातल्या रामाळा तलावामध्ये सकाळी मायलेकाचा मृतदेह आढळला, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. BA द्वितीयची परीक्षा व्यवस्थित न गेल्याच्या तणावातून मुलाला पोटाशी बांधून विवाहितेनं तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. चंद्रपुरातील PH नगरमध्ये गुज्जेवार राहत होते. दोघेजण 19 तारखेच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. तलावात उडी मारण्यापूर्वी आईनं लेकाला उराशी कवटाळून बांधलं होतं. ही महिला कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या तणावात होती. पेपर व्यवस्थित न गेल्यानं तसं पत्र लिहून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसलाय. नवी मुंबईतील MIDC मध्ये उभारण्यात आलेलं बावखळेश्वर मंदिर अखेर काल MIDCनं जमीनदोस्त केलं. याबाबतच अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून. अखेर 5 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बावखळेश्वर मंदिरावरती कारवाई झाली आहे. माझ्या मागे बघू शकता की हाच तो परिसर आहे. MIDC मधला बावखळेश्वर मंदिराचा हा परिसर आहे. काल तब्बल 2000 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये या मंदिरावरती कारवाई करण्यात आली. हे मंदिर काल दिवसभरामध्ये जमीनदोस्त करण्यात आलं आहे. आजही या मंदिरामधला जो उर्वरित भाग आहे तो देखील जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आहे. नक्कीच ही कारवाई गणेश नाईकांसाठी त्यांच्या साम्राज्यावरती मोठा धक्का मानला जातोय. गणेश नाईकांच्या बाबतीत आर्ट ॲक्टिव्हिस्ट संदीप ठाकूर यांनी न्यायालयीन हा लढा पूर्ण दिला होता आणि त्यानंतर तब्बल 5 वर्ष हा लढा सुरू होता. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असतील, ह्या सर्व ठिकाणी यावरती सुनावणी झाली. मात्र अखेर ही कारवाई करण्याचं निश्चित झालं. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये MIDC असेल, त्याचबरोबर राज्य सरकारने अनेक संधी माजी मंत्री गणेश नाईक यांच्या ट्रस्टला दिली होती. मात्र तरी देखील हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट यांच्या पुढे, कायद्याच्या पुढे काही चाललं नाही. अखेर त्यांच्या निर्णयानंतर, त्यांच्या आदेशानंतर ही संपूर्ण जो मंदिर हा 32 एकरामध्ये हा संपूर्ण मंदिर वसवण्यात आलं होतं. यावरती काल MIDCने कारवाई केली. या 5 वर्षाच्या नंतर शेवटी अखेर माजी मंत्री गणेश नाईक आणि त्याचबरोबर उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील आमने सामने आले. सुभाष देसाईंच्या विरोधात देखील आंदोलनं झाली. यावरून शिवसेना आणि गणेश नाईक असा देखील वाद समोर आला. आता मात्र आणखीन एक प्रवाह दुसरा सुरू होतोय की गेले अनेक वर्ष एवढे करोडो रुपये खर्च करून ह्या 32 एकरावरती जी मंदिर बांधण्यात आलं होतं त्या काळामधल्या MIDCच्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करण्यात यावी. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय त्याविषयीची बातमी बघणार आहोत. कांद्याला घाऊक बाजारामध्ये 500 ते 600 रुपये क्विंटल इतका भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांद्यासोबत लाल कांदा बाजारात येतोय. नवीन कांद्याची आवक वाढल्यानं भावात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आला होता. आता कांद्याच्या कमी होणाऱ्या दरांनी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय. कांद्याची परिस्थिती म्हणजे कांदे भरपूर आहे. हे मार्केटला म्हणजे कांदे प्रत्येकाचे आले पण मार्केटला भावच नाही. कांदे 400-500 रुपये जाते शेतकऱ्यांना, कम से कम 3-4 हजार रुपये मजुरीतच जाते. शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करून शेतकऱ्याच्या कांद्याला भावच नाही. साधारणतः मार्केटचा विचार केला तर यंदाचा झालेला उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही अशी अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झाली आहे.
नागपूरच्या कोराडी परिसरात सुरू असलेल्या अवैध बारवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांसमवेत जाऊन छापा मारला। कोराडी परिसरातील काही हॉटेल्समध्ये परवानगी नसतानाही ग्राहकांना मद्य विकलं जात होतं। याच परिसरातील आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथं अधिकाऱ्यांसह छापा मारला तेव्हा हे स्पष्ट झालं। या बार मालकाजवळ कुठलंही लायसन्स नव्हतं, परवानगी नसल्याचं सुद्धा समोर आलं आणि तरीही मद्य विक्री या हॉटेलमध्ये सुरू होती आणि त्यामुळे या बारवर छापा मारण्यात आला। दुपारी 1च्या या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आधीपासूनच स्वप्न होतं माझं अशाच एखाद्या वाड्यात हनीमून करायचं। ज्या पुरुषांची पाठी कोरी आहे ना, मी फक्त त्यांनाच दिसतो। अरे ओरिजिन नाही वर्जिन हट्टी ओरिजिन। बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत, काही वर्षातच गंज आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग। तसं आमच्या बिल्डिंग मध्ये तर श्री जंगरोधक सिमेंट लावत आहेत। लकी आहात। तू कुठचा आहेस? मुंबईचा। आमची आई पण तिकडचीच। आंटी तिकडची आहे। सोड संगत ये आपल्या भावासोबत। श्री सिमेंट हे लागलं की परिणाम दिसतोच। श्री गंजरोधक सिमेंट, ढाल घराची वर्षानुवर्षांची। गुड नाईट पापा। दररोज हँड वॉश वापरल्याने तुमचे हात कोरडे पडतात। सादर करीत आहोत नवीन संतूर हँड वॉश। याला आमच्या एक्सपर्ट्सनी तुळशी आणि चंदनाच्या गुणांनी बनवलं आहे, जेणेकरून तुळशी किटाणूंशी लढते आणि चंदन प्रेमाने हातांना कोमल ठेवतो। किटाणूंवर कठोर, हातांवर मऊ। संतूर हँड वॉश। माझ्या देशाच्या जमिनी सोबत बिकेटी उगवे हिरे मोती। माझ्या देशाची धरती ताल धरुनी मुक्कामी आम्हासी जो पोहचवी। दिवस असो वा रात्र नशीब बिकेटी चमकवतो। बीकेटी टायर देशाच्या मातीशी जोडलेला। दीवारों की धड़कन है सोनम सोनम। सोनम वॉल क्लॉक्स, दीवारों की धड़कन। पापी डासांचा सर्वनाश कोण करेल? 50% अधिक पॉवर असलेली नवीन गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस। आता नॉर्मल मोड अधिक शक्तिशाली गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस। प्रेशर सिच्युएशन आहे, कूल राहण्याची गरज आहे। कबड्डी 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 कबड्डी। इतकी जबरदस्त ऍक्शन की वाटेल स्वतःच खेळतोय। एक सेकंद पण सोडू नका। हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? अशीच आहे विवो प्रो कबड्डी पॉवर्ड बाय थम्स अप चार्ज। रोज संध्याकाळी 7:30 वाजता लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार वर। ए भाऊ, तुला बद्धकोष्ठता आहे का? लोक अशा गंभीर समस्येला सहजतेने घेतात। बद्धकोष्ठता म्हणायला तर एक समस्या आहे, पण हजारो आजारांची मूळ आहे, याला दुर्लक्ष करू नका। खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या। पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते, याची सवय देखील लागत नाही। पेट सफा हा रोग दफा। आम्ही शिकारीला गेलो होतो शोधायला इंडियन खाण्याचे चिवट डाग, दाल माखनीचे माखन, नाशिकचा ग्रेप ज्यूस, मोमो चटणीचा टोमॅटो यासारख्या हट्टी डागानं कोण काढू शकेल? नावाजलेली पावडर की नवीन अप्रतिम एरियल? बघूया, जे डाग नावाजलेली पावडर काढू शकली नाही ते नवीन अप्रतिम एरियलने काढून दाखवले एका धुलाईतच। जेव्हा डोकेदुखीचा होई त्रास, फक्त एनासिन देई आराम। एनासिन, डोकेदुखीचा फुल स्टॉप। Katarii catty eyes, Riganani on the rise. Nitra Naksha like a storybook. Get 2 pairs for ₹9.99 plus free eye test. Visit your nearest Lenskart store or download the app now. डॉमिनोजचा नवीन पनीर मखनी पिझ्झा, मोठे आणि ज्युसी पनीर टॉपिंग्स, सॉफ्ट आणि टेस्टी क्रस्ट, मसालेदार सॉस सोबत। ऑल न्यू डॉमिनोज।
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्विजय सिंग यांचा मुलगा जयवर्धन हा सुद्धा उभा आहे. गुना जिल्ह्यातील राघोगड इथून ते निवडणुकीला उभे राहिलेत. आपण दिग्विजय सिंग यांचा मुलगा म्हणून नाही तर स्वकर्तृत्वावर ही निवडणूक जिंकणार असा दावा त्यांनी केलाय. या निवडणुकीसाठी ते गावोगावी जाऊन प्रचार करतायत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अनेक रंगतदार निवडणुका होत आहेत. त्याच्यापैकी एका मतदारसंघात मी आलोय. माझ्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलूयात. सर, आपका परिचय कैसे दे? दिग्विजय सिंह जी के पुत्र या जयवर्धन सिंह? जयवर्धन सिंह, क्योंकि मेरे पिता एक पूर्व मुख्यमंत्री हैं, लेकिन इस चुनाव में ये बात कुछ अलग है, क्योंकि उनने पिछले चुनाव के आखिरी प्रचार में उन्होंने कहा था कि मैं पहली बार और आखिरी बार जयवर्धन सिंह का प्रचार करूंगा, उसके बाद फिर आप लोग जानो और ये जाने. तो इस बार उनने खुद वो प्रचार के लिए एक दिन भी नहीं आ रहे हैं और उन्हें आएंगे भी नहीं वैसे भी हमने हमेशा यहाँ पे जो हर गांव यहाँ हमारे क्षेत्र में है, अभी जैसे हम गांव उर्जनियाई में है, यहाँ पे हमारे पारिवारिक संबंध है, बहुत पुराने संबंध पीढ़ियों के हैं. और मैंने हमेशा यही प्रयास किया है कि 5 साल निरंतर मैं जनता के बीच आते रहा और मुझे पूरा विश्वास है कि इस बार भी जनता का पूरा आशीर्वाद मुझे मिलेगा. इलेक्शन के लिए क्या फॉर्मूला दिया है, टिप्स क्या दी है? उनने मुझे यही हमेशा कहा है कि देखो, इस क्षेत्र में हर एक परिवार, चाहे कोई भी समाज का हो, कोई भी गांव का हो, वो तुम्हारे ही परिवार का सदस्य है. और मैंने हमेशा यही प्रयास किया है कि जनता के बीच जाके उनकी जो भी समस्याएं हैं उनकी सुनवाई हो और उसका निराकरण हो. और कभी कभार ऐसा नहीं हो पाता है तो जो वरिष्ठ लोग हैं वो मुझे डांट भी देते हैं, लेकिन मैं उनसे माफ़ी भी मांगता हूँ, उनके पैर भी पड़ता हूँ. आपका एक मुंबई कनेक्शन है, आपने 4 साल वहाँ पे जॉब की थी, उसके बारे में बताइए जरा. जी, असल में बचपन से मेरे मदर और फादर बहुत स्ट्रिक्ट थे मेरे साथ. उनने कभी मुझे ऐसा एहसास होने नहीं दिया कि मैं कोई पुराने राज परिवार का हूँ. हमने कभी सोचा भी नहीं है. हमारे लिए सभी लोग एक समान होते हैं. और जब मैंने पढ़ाई मेरी पूरी की थी देहरादून से और मैंने कॉलेज पूरा किया दिल्ली से, तो मेरी रुचि थी काफ़ी कॉर्पोरेट वर्ल्ड में नौकरी करने की. और फिर मैंने एक कंसल्टिंग कंपनी है AT कर्नी बॉम्बे में, लोअर परेल में, तो वहाँ पर मैंने 4 साल नौकरी की. वहाँ पर काफ़ी मैंने प्रोजेक्ट संभाले. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, पुणे. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांचा सगळा रंग पाहायला मिळतोय आणि त्याचेच सगळे अपडेट्स आपण घेतोय. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ये है एक्शन टेसा का HDHMR बोर्ड, जो है साधारण प्लाई बोर्ड से ज्यादा मजबूत और मॉइस्चर रेजिस्टेंट, 41% कम कीमत में. और ये लगता कहाँ है? हमारे घरों में और हमारे ऑफिसेज में. एक्शन टेसा. डायबिटीज हा एक सर्वव्यापी सर्वसंचारी असा आजार आहे. ज्या लोकांना इन्सुलिन चालू आहे, दिवसातून 2 इंजेक्शन, 3 इंजेक्शन, 4 इंजेक्शन इन्सुलिनचे चालू आहे, त्यांच्यासाठी ग्लुकोमीटर फार कन्व्हिनियंट आहे. जवळजवळ 50 ते 60% मधुमेहामध्ये ते मृत्यू होतो, ते हृदयविकारामुळे होतो. जे रुग्ण बॅरियाट्रिक सर्जरी करतात त्यांच्यामध्ये 50 ते 60% रुग्णांमध्ये बऱ्याच काळापर्यंत डायबिटीसची औषधे लागत नाही. सुरुवातीपासून, निदान झाल्यापासून किंवा अति सुरुवातीपासून जर आपण डायबिटीस चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवला, नियंत्रणामध्ये ठेवला, तर अशा प्रकारचे दुष्परिणाम होण्याची शक्यता ही खूपच कमी होत जाते. गुड नाईट पापा. दररोज हँडवॉश वापरल्याने तुमचे हात कोरडे पडतात. सादर करीत आहोत नवीन संतूर हँडवॉश. याला आमच्या एक्सपर्ट्सनी तुळशी आणि चंदनाच्या गुणांनी बनवलं आहे, जेणेकरून तुळशी किटाणूंशी लढते आणि चंदन प्रेमाने हातांना कोमल ठेवतो. किटाणूंवर कठोर, हातांवर मऊ. संतूर हँडवॉश. मम्मीने युनिफॉर्म सर्वात जास्त व्हाईट केला. ट्यूबलाइट पेक्षा, स्नो व्हाईट पेक्षा, दूध, दही आणि ताकापेक्षा, आईस्क्रीम पेक्षा आणि यापेक्षा चकित झालात मम्मी. नवीन टाईड प्लस एक्स्ट्रा पॉवर, जे दुसऱ्या पावडर पेक्षा जास्त मळ काढते आणि देते अधिक चांगली शुभ्रता. एक्स्ट्रा पॉवर टाईड तर एक्स्ट्रा पॉवर व्हाईट. आता शेअर करा आपली टाईड कॉलर कथा आणि जिंका लाखांची बक्षिसं. ह्या नंबरवर मिस्ड कॉल द्या. प्रत्येक गावचा असतो स्वतःचा इतिहास, असतात अनोख्या रूढी परंपरा आणि अभिमानानं मिरवण्याच्या गोष्टी सुद्धा. अशाच मुलखावेगळ्या गावांची सफर
फक्त न्यूज 18 लोकमतवर. गावाकडच्या गोष्टी. प्रायोजक आहेत उल्हास अगरबत्ती. ब्लू रंगाची नेसली तर सोशी काकू म्हणतील खूपच बोल्ड आहे. मग रेड रंगाची? आता आत्मविश्वासाने घाला जे तुम्हाला हवं. पॅराशूट ऍडव्हान्स्ड बॉडी लोशनचा कोकोलिपिड फॉर्म्युला 10 लेयर्स आत जातो आणि नैसर्गिक तेजस्वीपणा खुलवतो. पॅराशूट ऍडव्हान्स्ड, बी कॉन्फिडंट इन युअर स्किन. वाव! नवीन कोलगेट मॅक्स फ्रेश मध्ये आहे आता आणखी इंटेन्स फ्रेशनेस आणि अनोखे कूलिंग क्रिस्टल्स से देतात ताजेपणाचा धमाका. अशी ताजगी फिरते श्वासामध्ये. कोलगेट मॅक्स फ्रेश, ताजेपणाचा नवीन धमाका. पापी डासांचा सर्वनाश कोण करेल? 50% अधिक पॉवर असलेली नवीन गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. आता नॉर्मल मोड अधिक शक्तिशाली. गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. netmeds.com इंडियाची फार्मसी. आता घरी बसल्या बसल्या तुमची औषधं मिळवा आणि 20% फ्लॅट डिस्काउंट आहे. netmeds.com गेम चेंजर. हेअर ट्रान्सप्लांटचे किती होतील? 0 इंटरेस्ट आणि ₹1 डाऊन पेमेंट. ₹1? अरे वा. रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट. ₹1 डाऊन पेमेंट मध्ये हेअर ट्रान्सप्लांट. कापणे, टाके आणि घाव नाही. मग ₹1 कधी भरू? भरला की मिस्टर साठे. तुझी बायको आहे, तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते. रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट. जादू पुन्हा जागवा. ईद ए मिलाद निमित्त शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आज दिसून येत आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लाममध्ये ईद ए मिलाद सगळ्यात मोठा दिवस असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या ईदला ईदो की ईद असं सुद्धा म्हटलं जातं. ईद ए मिलाद निमित्तानं शहरातील खडका रोड, रजा टॉवर, मॉडर्न रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बाजारपेठ पोलीस स्टेशन या मार्गावर जुलूस काढण्यात आला. मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा यासह नाशिक जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं ईद साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून ठिकठिकाणी जुलूसही काढण्यात आले. यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक आहेत पेट सफा, हर रोग दफा. मास्टरकार्ड, क्योंकि कुछ खुशियां हैं प्राइसलेस. जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा. गुड नाइट पावर एक्टिव प्लस. उल्लास अगरबत्ती आणि गोदरेज नंबर 1. सर, सोशल मीडिया पे आए दिन जो अफवाहें उड़ती रहती है, उनके बारे में आपका क्या ख्याल है? देखिए, मेरा तो बस एक ही ख्याल है कि 9 महीने और 15 साल तक के बच्चों को MR यानी मीजल्स और रुबेला का जो टीका है वो जरूर लगवाएं. चाहे उन्हें संपूर्ण टीकाकरण में ये लग चुका हो, फिर भी आपको लगाना चाहिए. पर सर, I'm coming to that. देखिए, इस टीके के बारे में कोई भी अफवाह अगर आपने सुनी हो तो आप बिल्कुल उस पर ध्यान न दें. MR का टीका पूरी तरह से सुरक्षित है और ये मीजल्स और रुबेला के होने वाली जानलेवा बीमारियों से बच्चों को बचाता है. इसे आप सरकारी और प्राइवेट स्कूलों, टीकाकरण, स्वास्थ्य केंद्रों पर मुफ्त लगा सकते हैं. अब इस बात को डालिए आप सोशल मीडिया पर. MR का टीका, स्वस्थ जीवन का तरीका. धन्य धन्य की हो वर्षा अपार. ओ स्वामी, ओ प्रभु, खुलता है जब जब कुबेर जी का द्वारे. GoDaddyची सिक्युरिटी, स्पीड आणि 24/7 कस्टमर केअर सोबत वेबसाईट होस्ट करण्यात संकोचायचं कशाला? GoDaddyला आजच फोन करा. नाही, तुम्ही जिकडे जिकडे जाल ना, सगळ्यांना माहिती असणार आहे सायकल. लोक ओळखणार आणि विचारणार, ही सायकल तुमच्याकडे कशी? तुम्हाला बरी दिली त्यांनी सायकल. दादा कुठे आहेत? आत्ते भाव. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सायकल 25 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. तरी मी तुला सांगतो,
नया खुशबूदार लेयर शॉट. लेयर शॉट. प्रेशर सिच्युएशन आहे, कूल राहण्याची गरज आहे. कबड्डी 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 कबड्डी. इतकी जबरदस्त ऍक्शन की वाटेल स्वतःच खेळतोय. एक सेकंद पण सोडू नका. हे नाही पाहिलं तर काय पाहिलं. अशीच आहे विवो प्रो कबड्डी पॉवर्ड बाय थम्स अप चार्ज. रोज संध्याकाळी 7:30 वाजता लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार वर. बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत. काही वर्षातच गंज आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग. तसं आमच्या बिल्डिंग मध्ये तर श्री जंगरोधक सिमेंट लावत आहेत. लकी आहात. तू कुठचा आहेस? मुंबईचा. आमची आई पण तिकडचीच. आंटी तिकडची आहे. सोड संगत, ये आपल्या भावासोबत. श्री सिमेंट, हे लागलं की परिणाम दिसतोच. श्री गंजरोधक सिमेंट, ढाल घराची वर्षानुवर्षांची. मम्मीने युनिफॉर्म सर्वात जास्त व्हाईट केला. ट्यूबलाइट पेक्षा, स्नो व्हाईट पेक्षा, दूध दही आणि ताकापेक्षा, आईस्क्रीम पेक्षा आणि यापेक्षा चकित झालात मम्मी. नवीन टाईड प्लस एक्स्ट्रा पॉवर, जे दुसऱ्या पावडर पेक्षा जास्त मळ काढते आणि देते अधिक चांगली शुभ्रता. एक्स्ट्रा पॉवर टाईड तर एक्स्ट्रा पॉवर व्हाईट. आता शेअर करा आपली टाईट कॉलर कथा आणि जिंका लाखांची बक्षिसं. ह्या नंबरवर मिस्ड कॉल द्या. आई खेळायला जाते. नाही बाहेर खूप डास आहेत. ग्राउंड वर तर अजून असतील. बेटा जाऊ नको. डेंगू मलेरिया झाला तर जा आणि अशी सिक्सर मार की बॉल हरवला पाहिजे. गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन. बाहेरच्या डासांना थांबवा, आपल्या चॅम्पियनला नाही. कपड्यांवर 1 2 3 4 घराबाहेर डास नाही चावणार. चॅम्पियन बनायचंय, बाहेर तर जावंच लागेल. गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच, तुमची ताकद. ठळक बातम्या प्रस्तुत करता सिस्का वायर्स अँड केबल. ठाण्यातल्या शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चामध्ये आदिवासी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. हक्कांच्या वनजमिनीसाठी राज्यभरातल्या महिला शेतकरी मोर्चात सहभागी. विधान भवनावर धडकणार मोर्चा. 2013 सालापासून मुंबईतून 2264 मुली बेपत्ता. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लिखित उत्तर. दुष्काळात गायत्री पुजारींना मिळाला खात्रीशीर पर्याय. ड्रॅगन फ्रूट पासून एकरी 1 ते 1.5 लाखांची केली कमाई. इंग्रजांनीही चाखली चव अस्सल भारतीय पदार्थांची. मराठमोळ्या कीर्ती श्रीखंड यांचा अमेरिकेत गौरव. जर्सी नोज नो जेंडर या हॅशटॅग अंतर्गत भारतीय महिला क्रिकेट संघासाठी देशभर मोहीम. विराट कोहली, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, मेरी कोम अनेक खेळाडूंचा महिला क्रिकेट संघाला पाठिंबा. आणि मेगन मर्कल कुकबुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत. टुगेदर अवर कम्युनिटी कुकबुक हे चवीच्या 50 पाककृतींचं पुस्तक प्रकाशित. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महिला विशेष या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाण्यामध्ये महिला आदिवासी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे. आपल्या हक्कांच्या वनजमिनीसाठी राज्यभरातल्या महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात एकत्र आलेले आहेत, मोर्चात सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा थेट विधान भवनावर धडकणार आहे. या महिलांकडून त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे. जो आनंदनगर जकात नाका तिथे कमीत कमी 15 ते 20 हजार शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत. महिलांची संख्या या मोर्चामध्ये जास्त आहे. महिला शेतकरी जे आहेत त्यांची संख्या या संपूर्ण मोर्चात जास्त आहेत. ताई, तुम्ही कुठून आला आहेत आणि तुमची नेमकी अडचण काय, सरकारला काय सांगू इच्छिता? आम्ही लढागावून आलेलो आहो आणि आमची खास अडचण आहे की शेतकऱ्याच्या जीवावर सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे आणि आम्ही शेतकरी कमवू तरच तुम्हाला सुखाचं खायला मिळेल, भाजीपाला मिळेल, सगळंच मिळेल. याच्यासाठी आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना सुखी ठेवा, ते तुम्हाला सुखी ठेवतील. आणि ज्यांना घरं नाही त्यांना घरं द्या,
ज्यांना शेती नाही त्यांना थोडी थोडी शेती द्या, 3-4 एकर शेती द्या आणि त्यांचं जीवन चांगलं करा, चांगलं सुलभ करा, हेच आमचं म्हणणं आहे. साहेब यांनी जे म्हटलेलं आहे, शेतकरी सुखी राहिले तर सगळे सुखी राहतील, पण तुम्ही आज किती दुःखात आहात? आम्ही खूप दुखतात. मजुरी करून आम्ही पोट भरत असतो आणि आम्हाला बहुत कष्ट करणे पडतात. त्याच्या वेळी आम्ही दुःख सुख असो ते चोखण कमवतो आणि सुखाने खातो. त्याच्याकरता आम्ही मागण्याला इथं आलेलो आहे की आम्हाला शेती पाहिजे सरकारकडून, त्याची आम्ही मागणी करतो. नेमकं तुम्हाला जमीन नाहीये किंवा घरकुल नाहीये, जमीन या नाहीये. सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही इतर ठिकाणी जाऊन जमीन कसताय आणि धान्य पिकवताय आणि जे लोक आहेत त्यांना म्हणजे आपले भारतीय त्यांना धान्य पुरवत आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही साधारणपणे किती वर्षापासून सरकारला सांगताय? आम्ही लय वर्ष 12 वर्ष होतं त्यात वेळून सांगत आले, पण ते ऐकतात नाही. सरकार आमची बाजूच घेत नाही, तर आम्ही काय करणार आहे? आम्ही गरीब लोक आहे. गरीब लोकांकडे सरकार मोडून पाहत नाही, ते पैशावाल्याकडे मोडून पाहतात. त्यांचे फोटो भरतात, ते गरबाचे फोटो भरत नाही. त्याच्यावेळी आम्ही इथले दूर मागणी घालायला आलो सालपासून, कोणाला खायला नाही. जे आम्ही कसलेली जमीन आहे ते जमीनचे आम्ही 2-2, 3-3 वर्ष पेरली, खाल्ली आणि त्या लोकांनी आमच्या भरलेल्या शेतामध्ये घालून दिलं, तर ते आम्हाला नावे व्हायला पाहिजे आणि ते तेवढी आमच्या पोटाची भाकर आम्हाला मिळायला पाहिजे. आमच्या लेकरा बाळांचा आम्ही उद्गार त्याच्यात करू आणि त्याच्यात करू. त्याशिवाय नोकऱ्याने लेकरायले एम.कॉम B.कॉम झालेला मुलगा आहे माझा, घरी आहे, शेती करतोय, त्याला पाहून जीव जडतो. साहेब काय करायचं? तुम्ही त्याला सरकार न्याय देत नाही. शेती आम्ही करायला जातो ते शेती देत नाही. त्या मुलांना आम्ही कुठे घेऊन जायचं? त्यांना 2-2 लेकरं आहेत, काय करायचं? आता ताईचे पाय धरले आम्ही, या ताईने आम्हाला काहीतरी मार्ग दावा. साहेब ज्यावेळी मुलाला शिकवताना तुम्ही अनेक अडचणी सहन केल्यात, भरपूर, त्यावेळी काय नेमकं कामं केली जायची, कसं मुलांचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलं? शेतीत जायचो, शेतीत काम करायचो. त्यांना सुट्टी असली त्या दिवशी त्यांना पण न्यायचो सोबत की चला बाबा तुम्हाला फीला, तुम्हाला काहीतरी वही पुस्तकला कामा येतील, तुम्ही आमच्या सोबत चला. आम्ही त्यांना घेऊन जायचो. एवढा अन्याय अत्याचार सहन करून जे आम्ही शेती काढतोय ते आमच्या नावे का करत नाही सरकार? म्हणून आम्हाला असंच मागायचं आहे की आम्हाला तुम्ही दुसरं काही नका द्या, आमची पोटाची भाकर आम्हाला पोटालाच पाहिजे. विधवा असल्यावर बायाला आम्हाला संधी घ्या, लहान मुलं असल्यावर आम्ही त्याचा प्रवेश केला. छोटे आमचे बाळ 20-25 वर्ष झाले, आमचा माणूस मोबारून गेला. आज 30 वर्ष झाले, आमच्या 3 पिढ्या गुजरल्या. आम्हाला 2-2 महिन्याची जेल भरली आमच्या माणसाईनं या शेतीसाठी, तरी नावेनी आमच्या आल्या. लहान आमचे 2-2, 5-5 वर्षाचे लेकरं होते, त्याचा प्रवेश केला आम्हाला. 25 वर्ष झाले माझ्या मालकाले वाऱ्याले, आणि लहान असल्यावर आम्ही त्याचा प्रवेश केला, तर आम्हाला हे जमीन मिळाली पाहिजे. 1972 पेक्षा मोठा दुष्काळ आज पडलेला आहे. महाराष्ट्रामधला शेतकरी मागच्या 3 वर्षापासून शेतकरी आणि शेतमजूर हातात हात घालून रस्त्यावरती आंदोलनं करतो आहे. तो आमची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, आम्हाला MSP प्रमाणे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. प्रमुख मागण्या 5 आहेत. एक पहिली मागणी आमची आहे, ह्या सर्व वनजमीनधारकांचे दावे फिक्स सरकारने टाईमबद्ध कार्यक्रमामध्ये त्यांना सेटल करावं, त्यांना मालक बनवावं. ह्या वर्षी या लोकांचे दावे आम्ही सेटल केले नाही, याची जबाबदारी, दिरंगाईची जबाबदारी स्वतः सरकारने घ्यावी आणि यांना नुकसान भरपाई द्यावी. तिसरी मागणी, ह्या सर्व दावेदारांना सरकारनं विविध कार्यकारी सोसायटी आणि मार्केट कमिटीच्या मेंबर बनवावं. आणि चौथी मागणी आहे की MSP स्वामीनाथन आयोगाप्रमाणे देतच नाही, पण जे जाहीर केलेलं आहे ते सुद्धा आम्हाला मिळत नाही. म्हणून आम्ही व्यापाऱ्यांवरती केसेस घालायला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की अशी कुठलीही व्यवस्था नाही की ज्याच्यामुळे व्यापाऱ्यांवर केस करू शकतो, म्हणून न्यायिक व्यवस्था तयार करावी. ही मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्ही एक पाहिलं असेल की याआधी देखील शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा निघाला होता. असंख्य शेतकरी पूर्ण नाशिकपासून ह्या जकात नगरपर्यंत चालत आले होते. आत्ता ही तीच परिस्थिती आहे. तुम्ही पाहू शकता ह्या ज्या शेतकरी महिला आहेत त्यांच्या चपला ज्या आहेत त्या ब्रँडेड कुठल्या कंपनी चपला नाहीत की त्यांना कुठेही त्रास होणार नाही, किंवा चपला प्लॅस्टिक चपला आहेत, कडक ऊन वरून पडते आणि रस्त्यावरती ह्या सगळ्याच हे चालत जाणार आहेत. इथून ठाण्यावरून मुंबईचा जो प्रवास आहे तो संपूर्ण प्रवास करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या महिला शेतकरी आहेत किंवा हे जे संपूर्ण शेतकरी बांधव आहेत यांच्या समस्या सोडवायच्या तरी कशा, याकडे सरकारने तात्काळ लक्ष दिलं पाहिजे. कारण का हे शेतकरी बांधव जे आहेत हे जर जगले तर संपूर्ण महाराष्ट्र जगेल, हीच आज परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे.
पाणी कमी असल्यानं शेती धोक्यात आली आहे. शेती धोक्यात आल्यानं विस्थापन वाढलंय. पण सांगलीच्या जत तालुक्यातल्या पुजारी दाम्पत्यानं दुष्काळात वाढणाऱ्या काटेरी फळपिकाची शेती यशस्वी करून दाखवली आहे आणि दुष्काळात पाय घट्ट रोवून टिकण्याची कला शिकून घेतली आहे. पाहुयात गायत्री पुजारी यांच्या ड्रॅगन फ्रूट शेतीची यशोगाथा. दुष्काळी जत तालुक्यातल्या पांडोझरी गावात कलप्पा आणि गायत्री पुजारी हे शेतकरी दाम्पत्य गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ उत्तम शेती कसतंय. द्राक्ष आणि डाळिंबाचे मळे फुलवलेल्या या पती पत्नीनं गेल्या 2 ते 4 वर्षात दुष्काळासोबत मोठ्या तीव्रतेनं सामना केला. आम्ही ह्या ड्रॅगन फ्रूटकडे वळलो. वळण्याचं कारण म्हणजे देशपांडे साहेबच आहेत. आणि ड्रॅगन फ्रूटचं म्हणजे पाण्याचं महत्त्व अतिशय कमी असल्या कारणानं, पाणी कमी लागत असल्या कारणानं आणि रासायनिक औषधं कुठली लागत नसल्या कारणानं आम्ही ह्या ड्रॅगन फ्रूटकडे वळलो. जास्त पाणी लागणाऱ्या डाळिंब आणि द्राक्ष पिकाला बगल द्यावी लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी दुष्काळी भागात नव्यानं दाखल झालेल्या ड्रॅगन फ्रूट पिकाच्या लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. पहिल्यांदा आम्ही इथं शेती घेतल्यानंतर डाळिंबी केलं होतं आम्ही. मग डाळिंबीला बिबार अतिशय म्हणजे नुकसान केलं. नुकसान झाल्यानंतर आम्ही ते डाळिंबी काढून द्राक्षी केलं. द्राक्षी लावल्यानंतर पावसाळा म्हणजे एकदम कमी आला. मग कमी आल्यानंतर आता काय केलं पाहिजे म्हणून आम्ही विचार करत असताना त्यावेळी आम्हाला एक मेसेज मिळाला की हे देशपांडे सराकडून ड्रॅगन फ्रूट असं आहे की पाणी कमी लागते आणि औषध लागत नाही आणि जास्त टेन्शन कुठलं नाही. कमी पाण्यात हे पीक येत असलं तरी ते उत्कृष्टरित्या जगवणं आणि वाढवण्याचं आवाहन त्यांच्या पुढे होतंच. त्यांनी जुलै महिन्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आता त्यांच्या शेतात ड्रॅगन फ्रूटचा काटेरी मळा बहरला. पण हे पीक लावताना त्यांना अनेकांनी नावं देखील ठेवली. मला पहिल्यांदा हे सगळं खुळ्यात काढले घेतली लोक. रटगोळी आणून लावलेत, काटा आणून लावलेत, असं म्हणजे हे केलं. पण नंतर ह्याचं महत्त्व कळालं. त्यावेळी मात्र सगळी लांबची सगळी म्हणजे असं SP वगैरे असं आमदार असे सगळेजण मोठमोठी इथं बघायला भेट देऊन गेले ते. आणि बाहेर देशाची सुद्धा इथं भेट द्यायला येतात आपल्याला इथं. ड्रॅगन फ्रूटसाठी त्यांनी सिमेंटचे खांब उभे केले, रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं काम सोपं झालं. आता या झाडांना आठवड्यातून एकदा तासभर पाणी दिलं जातं. फळं यायला आता सुरुवात झाली आहे. हे ड्रॅगन फ्रूट शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असल्या कारणानंतर आता ह्या ड्रॅगन फ्रूटचं पुढं आणखी 1-2 एकर आम्ही शेती वाढवणार आहे. असं आहे. इन्कमची अपेक्षा किती अजून? आता अजून एक 2 लाखापर्यंत इन्कम तयार होईल. आता 2 लाखापर्यंत इन्कम तयार होणार आहे. दुष्काळी पट्ट्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं या पिकाकडे वळू लागलेत. द्राक्ष डाळिंबापेक्षा या पिकाची कमी पाण्यात येण्याची खात्री जास्त आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी या पिकाच्या लागवडीची मागणी करतात. आतापर्यंत मार्केटचं इन्कम बघा, यावर्षी आम्हाला 3 लाख मिळाले. अजून 2 लाखच उत्पन्न आहे फळामध्ये. दुष्काळामध्ये थोडं तो म्हणजे काय बोरचं पाणी आहे ना, तेच थोडं साठपा करतो आम्ही शेततळ्यामध्ये. मग थोडं आपण गरजेनुसार सोडतो त्याच्याला. ड्रॅगन फ्रूटच्या पिकातून एकरी किमान 1 ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येण्याची खात्री आहे. दुष्काळात बाकीची पिकं टिकत नसताना ड्रॅगन फ्रूटचं पीक शेतकऱ्यांना जास्त जवळचं वाटू लागलंय. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. महिला विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक आणि पुढच्या भागात पाहणार आहोत. इंग्रजांनीही चाखली चव अस्सल भारतीय पदार्थांची. मराठमोळ्या कीर्ती श्रीखंडे यांचा अमेरिकेत गौरव. मामा जमीन पे लेटना इतना अच्छा क्यों लगता है? माता भूमि ही पुत्रो हम पृथिव्यः। मतलब धरती भी तो हमारी माँ है ना, वैसे हमारे घर का फर्श भी हमें एक और माँ से जोड़ता है, गौमाता से, क्योंकि मैं पतंजलि गौनाइल से ही फर्श साफ रखती हूँ, जिसमें है पाइन ऑयल, वचा, लेमन ग्रास एवं पवित्र गौमूत्र की कीटाणुनाशक शक्ति और बेमिसाल सफाई।
काय आएगा 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 आएगा. डॅन्ड्रफ पुन्हा आला तर शॅम्पू बदला. हेड अँड शोल्डर्स करतो डॅन्ड्रफच्या जर्म्सवर परिणाम. 100% पर्यंत डॅन्ड्रफ घालवतो आणि पुन्हा येणं थांबवतो. खांद्यावरून भार हटवा. हेड अँड शोल्डर्स. येणार नाही, आला नवीन हेड अँड शोल्डर्स बेसिक स्मूथ, फक्त 2 रुपयात. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. आता तुमची पर्सनॅलिटी पक्का. आता तुम्ही पांढऱ्या केसांना डाय करायची चिंता सोडून द्या. फक्त शॅम्पू केलं की कलर येणार. येस, डायला करा बाय. वापरा VIP हेअर कलर शॅम्पू. ग्लव्ज न घालता देखील तुम्ही हे ओल्या हातांवर घेऊन पांढऱ्या केसांवर शॅम्पू सारखं 15 मिनिटं मसाज करून धुवून टाका. हे तुमच्या त्वचेवर अजिबात लागणार नाही, फक्त तुमच्या केसांवर लागेल. VIP हेअर कलर शॅम्पू फक्त एका मिस्ड कॉल मध्ये तुमच्या घरी पोहोचेल. पक्का. खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या. पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते. याची सवय देखील लागत नाही. पेट सफा, सगळे रोग दूर. वडगाव बुद्रुक ते वॉशिंग्टन खुर्द पर्यंतची ब्रेकिंग न्यूज. राजकारणातील प्रत्येक बातमी, समाजकारणातल्या ताज्या घडामोडी, मनोरंजनापासून टेक्नॉलॉजी पर्यंत दिवसभरात घडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीचा अचूक आढावा. दिवसभराच्या बातम्या रात्री 10 वाजता न्यूज 18 लोकमतवर. प्रायोजक आहेत माचो हेल्थ, फॅशन बड़े आराम से. रिफ्रेशिंग लेमनी डिओ फ्रेग्रन्स ने भरलेला सिंथॉल लाइम. आता 4 सिंथॉल लाइम साबण फक्त 94 रुपयात आणि 1 साबण मोफत. निघालात? हो, मला बोट पकडायची. आम्हाला नाही पकडायची, आमच्याकडे सायकल आहे. तंबाखू आहे इथं नाही, बाहेर जाऊन. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सायकल 25 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता. वाईट तंबाखू वाईट. वाव, ब्युटिफुल. आज संध्याकाळी आमच्या बरोबर आहे ना, आमच्याकडे एक एक्स्ट्रा स्टुडंट पास आहे. स्टुडंट आणि मी मम्मी. खरंच सादर आहे संतूर, ज्याला संतूर स्किन केअर सेंटर मध्ये हळद आणि चंदनाच्या सर्वोत्तम गुणांना एकत्र करून बनवलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मिळते तरुण तेजस्वी त्वचा नेहमी. 4 100 ग्राम संतूर साबण खरेदी करा आणि मिळवा एक 100 मिली संतूर हँडवॉश मोफत. महिला विशेषमध्ये मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती आपण पाहणार आहोत. आता मुंबईतून महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण चिंताजनक आहे. 2013 सालापासून मुंबईतून 26,000पेक्षा जास्त मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. 2013 आणि 2017 या 4 वर्षांमध्ये मुंबईतून एकूण 26,708 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. यात 5,056 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांपैकी 24,444 जणींचा शोध लागला, पण 2,264 जणी अद्यापही बेपत्ता आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं. विधानसभेमध्ये भाजप आमदार मंगलप्रभात लोढा आणि अन्य आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. परदेशात गेल्यानंतर अनेक मुलींना आपलं अस्तित्व हरवल्यासारखं होतं, पण अशा वेळेस निराश न होता आपल्यातलं सामर्थ्य, कौशल्य ओळखलं तर परदेशातही आपली ओळख निर्माण होते. हेच दाखवून दिलंय फिलाडेल्फियाच्या कीर्ती श्रीखंडे यांनी. त्यांच्या सुगरणपणाला वाव मिळाला आणि म्हणूनच फिलाडेल्फियाच्या अत्यंत जुन्या आणि प्रसिद्ध अशा रेस्टॉरंटमध्ये त्यांना भारतीय पदार्थांच्या सादरीकरणासाठी बोलवण्यात आलं. इंग्रजीमधून इंग्रजांना पुलाव आणि दाल तडका हे अस्सल भारतीय पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीज समजावून सांगणाऱ्या या आहेत कीर्ती श्रीखंडे. सध्या कीर्ती श्रीखंडे अमेरिकेतल्या फिलाडेल्फियामध्ये राहतात. फूड ब्लॉगर आणि भारतीय पदार्थ परदेशामध्ये लोकप्रिय करणाऱ्या म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि अगदी मध्यम वर्गातून आलेल्या कीर्तीताईंसाठी हा प्रवास सोपा नव्हता.
पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरातल्या कीर्ती श्रीखंडे फिलाडेल्फिया इथं 2009 साली शिफ्ट झाल्या. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सगळंच नवीन होतं. सुरुवातीला व्हिसाच्या अडचणींमुळे त्या लगेचच नोकरी करू शकत नव्हत्या. अगदी 2013 सालापर्यंत त्या नोकरी करू शकल्या नाहीत. पण त्यांनी हार मानली नाही. हाताला असलेली चव आणि स्वयंपाक करण्याची आवड यामुळे त्यांनी घरबसल्या विविध पदार्थ करायला सुरुवात केली. त्यांनी नवीन रेसिपीज शोधून काढल्या, केल्याही आणि स्वतःचा फूड ब्लॉग लिहायलाही सुरुवात केली. हे सगळं पोचलं आणि कीर्तीताईंना आमंत्रित करण्यात आलं फिलाडेल्फियाच्या 125 वर्ष जुन्या अशा प्रसिद्ध रीडिंग टर्मिनल मार्केटमध्ये. तिथे त्यांनी अमेरिकन लोकांसमोर आपले दाल तडका आणि व्हेज पुलाव हे 2 भारतीय पदार्थ करून दाखवले. खरं तर आपल्यासाठी हे अगदी साधे पदार्थ आहेत. त्यात काय एवढं असं कोणालाही वाटेल. पण तूर डाळ किंवा हिंग असे पदार्थ अजिबात माहीत नसलेल्या गर्दीसमोर हे पदार्थ करून दाखवणं, त्यांना समजावणं हे खरोखर आव्हानात्मक होतं. पण कीर्ती श्रीखंडे यांनी हे आव्हान अगदी सहज पेललं आणि दादही मिळाली. परदेशात गेल्यानंतर व्हिसा किंवा अन्य अडचणींमुळे अनेक मुलींना काम करता येत नाही. पण त्यामुळे निराश न होता आपल्या कलागुणांना वाव देणं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करणं हे कीर्तीताईंनी करून दाखवलं. त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. केतकी जोशी, न्यूज 18 लोकमत. महिला विशेषमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नाही तुम्ही जिकडे जिकडे जाल ना सगळ्यांना माहिती असणार आहे सायकल. हा, लोक ओळखणार आणि विचारणार ही सायकल तुमच्याकडे कशी. तुम्हाला बरी दिली त्यांनी सायकल. दादा कुठे आहेत? आत्ते भाव. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सायकल 25 नोव्हेंबर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. तरी मी तुला सांगतो धूळ मातीपासून कसलं वाचायचं. And that is the symbol of eternal love. या धूळ माती प्रदूषणात सुद्धा ताज is still beautiful. अगदी तुमच्यासारखा. सादर आहे नवीन संतूर गोल्ड. संतूर स्किन केअर सेंटर मध्ये खास चंदन आणि काश्मीरी केशराच्या गुणांनी बनवला आहे, जो प्रदूषणाने होणाऱ्या त्वचेच्या हानीपासून वाचवतो आणि तुमच्या चमकदार सौंदर्याला टिकवून ठेवतो. मागे ताज, पुढे तुम्ही. आम्हाला तर कोणी बघणार पण नाही. नवीन संतूर गोल्ड. आता लपायचं नाही, चमकायचंय. एकदम सॉलिड ब्रदर, मला आहे नॉलेज. तुम्हाला ठाऊक what they call it. सागर makes it really solid. होण्यासाठी टोटल सॉलिड. चिंता नको, just you cool it. आत बाहेर सॉलिड सॉलिड सागर. That's what you call it. सागर सिमेंट, सॉलिड सिमेंट म्हणजे सॉलिड घर. आता फक्त बदाम तेल का, जेव्हा मिळतंय अक्रोड आणि बदाम. दुप्पट ड्राय फ्रुट्स, दुप्पट विटामिन्स. नवीन हेअर अँड केअर ड्राय फ्रूट ऑइल, अक्रोड आणि बदाम सोबत. औषधाने डोकेदुखी पळवायचे की औषधांची डोकेदुखी घ्यायची नाही ना. सबस्क्राईब अँड ऑर्डर ऑन netmeds.com. इंडियाची काळजी घेते, इंडियाची फार्मसी. आय एम एन आयडियलिस्ट. आय जॉईन पॉलिटिक्स 13 years ago. Are you experiencing what I'm experiencing? Because this is what I went through ही दिवाळी साजरी करा लोकमत दीपोत्सव सोबत. भारतातील सर्वाधिक खपाचा दिवाळी अंक लोकमत दीपोत्सव. अंक नव्हे, उत्सव. आपली प्रत आजच राखून ठेवा. हाय आएगा आएगा डॅन्ड्रफ पुन्हा आला तर शॅम्पू बदला. हेड अँड शोल्डर्स करतो डॅन्ड्रफच्या जर्म्सवर परिणाम. 100% पर्यंत डॅन्ड्रफ घालवतो आणि पुन्हा येणं थांबवतो. खांद्यावरून भार हटवा. हेड अँड शोल्डर्स. येणार नाही, आला नवीन हेड अँड शोल्डर्स बेसिक स्मूथ, फक्त 2 रुपयात. जर डासांना कायमचं पळवून लावायचं असेल तर हवी 100 कॉइल्सची पॉवर. 100 कॉल्सची पॉवर असणारे गुड नाईट पॉवर चिप. हिची जेल लॉक असणारी चिप 15 दिवसांपर्यंत डासांना करते चेत, फक्त 30 रुपयात. वाव! नवीन कोलगेट मॅक्स फ्रेश मध्ये आहे आता आणखी इंटेन्स फ्रेशनेस आणि अनोखे कूलिंग क्रिस्टल्स देतात ताजेपणाचा धमाका. अशी ताजगी भिरभिरते श्वासामध्ये. कोलगेट मॅक्स फ्रेश, ताजेपणाचा नवीन धमाका. ये देखो आते ही शुरू हो गए.
गंदी सोच की बदबू। नो मोर। प्लीज आइए ना। ले अ शॉट। सोचो, खुशबूदार। महिला विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। भारतात महिला सक्षमीकरणाची चळवळ जोर धरू लागली आहे। सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या भारतीय महिलांना पाठिंबा देत या चळवळीला आणखी गती देता येणार आहे। भारतीय महिला संघानं या स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली असून 23 तारखेला भारत इंग्लंड असा उपांत्य सामना पहाटे 5:30 पासून रंगणार आहे। त्यासाठी जर्सी नोज नो जेंडर या हॅशटॅग खाली सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत देशभरातून भारतीय महिला संघाला पाठिंबा मिळू लागलाय। त्यासाठी पहाटे 5:30 वाजता उठून या सामन्याचा आनंद घ्या आणि भारतीय महिलांना प्रोत्साहन द्या। सध्या हा हॅशटॅग चांगलाच लोकप्रिय असून भारतातील विविध क्षेत्रातील नामवंतांनी भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर कर्णधार विराट कोहलीनं देखील या संदर्भात पाऊल उचलत भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकून आणावा यासाठी सगळ्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यात सुनील छेत्री, ऋषभ पंत, सायना नेहवाल यांनाही त्यानं सामील करून घेतलेलं आहे। सानिया मिर्झा, KL राहुल, हिमा दास, मेरी कोम, हार्दिक पंड्या अशी सगळी मंडळी या मोहिमेमध्ये भारतीय संघाच्या पाठीशी उभी राहिलेली आहेत। आणि या बातमीसह महिला विशेष या बुलेटिनमध्ये इतकंच। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्मार्ट त्याला जो कामे पूर्ण करील आणि कोणाला कळही देणार नाही। जसा मायक्रोटेक जम्बो, ना आवाज ना धूर, पण चालवी पूर्ण दुनिया। एअर कंडिशनर, ऑफिस, ट्यूबवेल, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल, सर्व चालेल निश्चिंत। मायक्रोटेक जम्बो बिना डिझेलचा जनरेटर। दीवारों की धड़कन है सोनम, सोनम। सोनम वॉल क्लॉक्स, दीवारों की धड़कन। निर्यातक्षम फळबागा आणि भाजीपाल्यासाठी संपूर्ण जैविक पद्धतीने तयार केलेलं सेंचुरी ॲग्रो केमिकल्स पुणे यांचे सेंटो नियमित फवारावे संपूर्ण महाराष्ट्रात डीलरशिप देणं आहे। लोक घरामध्ये जकुझी बनवतात, कमलनी जकुझी मध्येच घर बनवलं। ते मजा लुटतच होते एवढ्यात जकुझीच्या लोडमुळे MCB झाला ओव्हरलोड। यांची स्वप्न नवीन होती पण MCB तेच जुने। यासाठी नवीन इंडियाला पाहिजे जॅपनीज टेक्नॉलॉजीवाले MCB जे हँडल करतात प्रत्येक लोड। अँकर बाय पॅनासॉनिक, नवीन इंडियाच्या वाढत्या लोडसाठी। धन्य धन्य की हो वर्षा अपार, ओ स्वामी ओ प्रभु खुलता है जब जब कुबेर जी का द्वार। पापी डासांचा सर्वनाश कोण करेल? 50% अधिक पॉवर असलेली नवीन गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस। आता नॉर्मल मोड अधिक शक्तिशाली गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस। बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत। काही वर्षातच गंज आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग। तसं आमच्या बिल्डिंग मध्ये तर श्री जंगरोधक सिमेंट लावत आहेत। लकी आहात। तू कुठचा आहेस? मुंबईचा। आमची आई पण तिकडचीच। आंटी तिकडची आहे। सोड संगत ये आपल्या भावासोबत। श्री सिमेंट हे लागलं की परिणाम दिसतोच। श्री गंजरोधक सिमेंट, ढाल घराची वर्षानुवर्षांची। विक्स बेबी रब, खास तुमच्या बेबीला आराम देण्यासाठी।